ती म्हणजे गिरीशची कन्या आहे सगळ्यात आधी सांगायचं म्हणजे. आणि शार्मी कुलकर्णी वॉज स्टडिंग बायोमेडिकल सायन्स इन युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅटलाइड इन ग्लासगो, स्कॉटलंड, अँड नाव शी इज प्लॅनिंग टू परस्यू हर PhD इन जिनॉमिक्स. हे सगळे शब्द मला माहिती नाही आहेत, डॉक्टरना माहिती असतील. शी हॅज ऑलवेज बीन इंटरेस्टेड इन थिएटर अँड हॅज डायरेक्टेड अँड ॲक्टेड इन मल्टिपल प्लेज इन स्कॉटलंड. सुदैवाने ती आपल्याला आज लाभली आहे आणि गिरीशने सूत्रसंचालन करायला तिला सांगितलं, माझं भाग्य. त्यामुळे ती शी इज अवेलेबल टू अस नाव. आणि आता इथून पुढे जस्ट आय विल हँड ओव्हर द डायस टू शार्वी. थँक्यू सो मच. मला ही संधी दिल्याबद्दल मोडक सरांचे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि नमस्कार, हॅलो. दीपक नारायण मोडक यांच्या राय मुनिया या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आपण सगळे आत्ता इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझी सूत्रसंचालन करण्याची आणि एकूणच पुस्तक प्रकाशनाचा हा माझा पहिलाच अनुभव आहे, त्यामुळे काही चुकलं वगैरे तर प्लीज मोठ्या मनाने माफ करा. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर रायमुनियाच्या निमित्ताने मला मोडक सरांची एक वेगळी ओळख लागली. ती म्हणजे अशी की ते प्रचंड ॲक्टिव्ह असे माणूस आहेत की सतत काही ना काहीतरी असं ते करत राहतात. आणि मला असं वाटतं की खास करून आमच्या पिढीनी हा गुण अतिशय त्यांच्याकडनं घेण्यासारखा असा आहे. आणि फक्त तेच नाही तर आज उपस्थित असलेले सगळेच मान्यवर हे एक से बडके एक अतिशय इंग्रजीत म्हणतात तसं डुअर्स आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जास्त वेळ न घालवता आपण त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती करूया आणि त्यांचा स्वागत सत्कार करूया. तर श्री डॉक्टर बोरसे, डॉक्टर समीरण वाळवेकर, येस, धन्यवाद. आणि आता आम्हाला आणि मोडक सरांना विनंती करते की सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार त्यांनी करावा. येस, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, डॉक्टर समीरण वाळवेकर आणि डॉक्टर बोरसे. आणि मोडक सर ऑफकोर्स. येस. आता मी पुस्तक परिचय करून देण्यासाठी सरांना विनंती. हां, सरस्वती सॉरी, मी म्हणलं होतं तसं पहिल्यांदाच सूत्रसंचालन करत असल्यामुळे असं झालं. तर मी आता
तर सरस्वतीचं पूजन झालेलं आहे आणि सरस्वतीचा आशीर्वाद घेऊन आता आपण पुस्तक परिचय करून द्यायला मी सरांना विनंती करते की त्यांनी पुस्तक परिचय करून द्यावा. बोरसे सर. थँक्यू. मित्रहो, रायमुनिया ह्या शीर्षकापासूनच अतिशय अनोख्या वळणाने जाणारं हे पुस्तक हे आज राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होतं आहे. आत्ता शर्वीनी जसं सांगितलं की तिचा हा सूत्रसंचालनाचा पहिलाच प्रयोग आहे, तसंच दीपक मोडकांचंही हे पहिलंच पुस्तक आणि ते पुस्तक हे राजहंसतर्फे इतकं अनोखं पुस्तक प्रकाशित होतं आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. मला सर्वप्रथम राजहंसतर्फे आभार मानायचे ते चंद्रमोहन कुलकर्णींचे. याचं कारण असं की हे पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचलं, लेखक आमच्यापर्यंत पोहोचला, त्याचं सर्व श्रेय हे चंद्रमोहनना आहे आणि त्याच्यातनं चंद्रमोहनचा राजहंसवरचा आणि एकूणातच राजहंस प्रकाशन परिवारचा लोभ हाही दिसून येतो आहे आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये समसमा संयोगाची भावना असावी, कारण रंग आणि रेषा याच्यावर हुकमत असलेले आणि त्या दृष्टीने बरोबर सगळ्या गोष्टी जुळून कशा येतात याची जाण असलेले असे ते कलावंत असल्यामुळे त्यांनी दीपकना राजहंसच्या पर्यंत पोहोचवलं. हे पुस्तक संहितेच्या स्वरूपात जेव्हा आलं माझ्याकडे वाचायला, त्यावेळेला अगदी खरं सांगायचं तर कथासंग्रह ह्या पुस्तक प्रकाराबद्दल आजकाल थोडेसे लोक सावध असतात. याचं कारण कथा आणि कविता ह्या दोन्ही गोष्टी ह्या खरं म्हणजे सर्वात वाचकप्रिय गोष्टी आहेत, पण या दोन्ही गोष्टींचे संग्रह म्हणून जेव्हा प्रसिद्ध होतात तेव्हा का कोण जाणे, पण वाचकांचा त्याला खूप उत्साही प्रतिसाद मिळत नाही असं आत्तापर्यंतचं चित्र आहे. याच्याबद्दलचं कारण जाणून घेण्याचं किंवा विश्लेषण करण्याचा आम्ही बराच प्रयत्न केला, पण त्याचं नेमकी नस आम्हाला अजूनपर्यंत तरी सापडली नाही. पण हा कथासंग्रह हा संहितेच्या स्वरूपात वाचायला सुरुवात केल्यानंतर ही धोक्याची घंटा डोक्यात असूनसुद्धा मी जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिलं पान वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवटचं पान उलटेपर्यंत मध्ये मी अजिबात थांबलो नाही. याला दीपकना मी सांगितलेलं होतं की साधारणत राजहंसकडे संहिता आली की संबंधित संपादक हे त्याचं वाचन करतात, त्याच्यावर काम करतात आणि मग तुम्हाला 2 ते 2.5 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला राजहंसनी तो स्वीकारला आहे का नाही याचा निर्णय कळवू आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काम सुरू करू. पण हा कथासंग्रह त्याची संहिता वाचल्यानंतर माझा त्यांना स्वीकाराचा फोन हा दुसऱ्या दिवशी गेलेला होता. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, खूप वेगवेगळ्या परिसरात घडणाऱ्या, वेगवेगळ्या भावभावनांचे कल्लोळ जपणाऱ्या, अतिशय वेगवेगळे माणसाच्या स्वभावाचे पदर उलगडणाऱ्या, काही वेळेला अगदी म्हणजे साध्या साध्या घटितातून खोलवर ठाव घेणाऱ्या, तर काही वेळेला रहस्याची डूब दाखवून अचानकरित्या काहीतरी वेगळाच शेवट दाखवणाऱ्या अशा इतक्या विविधांगी कथा या कथासंग्रहामध्ये आहेत की त्याचा मला अतिशय विस्मय वाटला. आणि त्यामुळे हा कथासंग्रह
हा राजहंसनी स्वीकारून त्याच्यावर काम सुरू केलं. त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्याबरोबर या कथासंग्रहाबद्दल बोलताना माझ्या असं ध्यानात आलं की या माणसाच्या बाबतीत त्याच्या व्यक्तिमत्वाच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला ते खूप अंतर्मुख आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल खूप आतमध्ये सखोल चिंतन त्यांचं चालू असतं. तर दुसऱ्या बाजूला त्यांची दुसरी बाजू ही एखाद्या उत्तम टिपकागदासारखी आहे. म्हणजे आजूबाजूला ज्या काय गोष्टी घडतायत, मग ते निसर्गाचं घटित असेल, एखाद्या सामाजिक वास्तवाचं घटित असेल, एखाद्या भेटीचं घटित असेल, एखाद्या भेटणाऱ्या माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्य त्यांच्यापर्यंत पोचलेली असतील, या सगळ्या गोष्टींचं अत्यंत उत्तम निरीक्षण. आणि निरीक्षण असं मी म्हणतोय तेव्हा ते फक्त बाह्य गोष्टींचं निरीक्षण नाही, तर त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे, त्या घटनेचे वेगवेगळे पदर सोलून त्याच्या कंदापर्यंत जाण्याचा असा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यात ते खूप यशस्वी ठरतात. ह्या गोष्टीची प्रचिती ही तुम्हाला यातल्या जवळपास प्रत्येक कथा वाचताना येईल. काळाच्या दृष्टीने सुद्धा एका बाजूला जवळपास प्राककाल असं आपण म्हणू, तर दुसऱ्या बाजूला भविष्यवेधी काल, या एवढ्या मोठ्या कालाच्या पटामध्ये घडणाऱ्या कथांचा आवाका हा त्यांनी या कथासंग्रहामध्ये घेतलेला आहे. मला आवर्जून एक गोष्ट नोंदवावीशी वाटते की ते स्वतः हे खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे लेखणी तर त्यांना वश आहेच, पण त्याच्या जोडीला संगीतामध्ये त्यांना गती आहे. आणि नुसते कानसेन म्हणून नाही, तर वेगवेगळ्या वाद्यांवर त्यांनी सहजगत्या त्या वाद्यांच्या संगतीमध्ये त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला तांत्रिक गोष्टींच्या बाबतीत म्हणाल तर कोयना प्रकल्पासारख्या प्रचंड मोठ्या प्रकल्पामध्ये ते प्रमुख अधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे तांत्रिक गोष्टींबद्दलचंही त्यांचं ज्ञान हे अतिशय सखोल आहे. त्याच्यातले बारकावे त्यांना अतिशय जवळून बघायला मिळालेले आहेत. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे सगळे जे गुण दिसतात, ते सगळे गुण हे त्या कथांमध्ये कुठं ना कुठंतरी प्रकर्षाने प्रकट होत राहतात. आणि त्यामुळे त्यांच्या कथा ह्या तुम्हाला वरवर वाचल्याचं समाधान देत नाहीत, तर जे काही त्यांनी त्या कथेत मांडलेलं असतं, जे काही त्यांनी त्या कथेत सांगितलेलं असतं, त्याच्या खोलापर्यंत ते वाचकाचं बोट धरून तिथपर्यंत त्याला घेऊन जातात. ही सगळी वैशिष्ट्य ही त्यांच्या व्यक्तिमत्वामधनं थेट त्यांच्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या साहित्यामध्ये झिरपत आलेली आहेत. त्यांनी या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेमध्येच लिहिलेलं आहे की माझी पहिली वाचक ही आत्तापर्यंत तूच होतीस, तूच आहेस आणि तूच राहणार आहेस. तर ती परिस्थिती तशीच असणार, पण या कथासंग्रहाचा बहुतेक 3रा, 4था, 5वा वगैरे वाचक मी असेन. तर त्यावेळेला त्या कथासंग्रहाची ही सगळी वैशिष्ट्य जाणवणाऱ्या सुरुवातीच्या काही लोकांपैकी मी होतो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच राजहंस प्रकाशनाने या कथासंग्रहाची निवड केली, त्या कथासंग्रहाला प्रकाशित करण्याचं ठरवलं. आता चंद्रमोहननी त्या कथासंग्रहाला आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे म्हटल्यानंतर त्यांना त्या कथासंग्रहाचं मध्येच बोट सोडून चालणार नाही हे अगदी उघड होतं. तर त्याप्रमाणे त्या कथासंग्रहाची पुढची वाटचाल म्हणजे त्याच्या मुखपृष्ठापासून त्याच्या अंतर्गत मांडणीपर्यंत ही सगळी वाटचाल ही चंद्रमोहननी अतिशय मनापासून सजवली. आणि त्या दोघांचं मैत्र लक्षात घेता मला असं वाटतंय की चंद्रमोहननी
त्या सगळ्या पुस्तकाची सजावट ही फक्त कुंचल्यानी केलेली नाही आहे, तर त्यांच्या मैत्रभावाच्या आणि स्नेहभावाच्या रंगरेषांनी ते पुस्तक सजवलेलं आहे. याची प्रचिती हे पुस्तक मुखपृष्ठापासून चालताना तुम्हाला पानापानावर आढळेल. आपल्याकडे कुंचला आणि कलम या दोघींचं सारख्याच कौशल्याने कारागिरी करणारे जे फार मोजके कलावंत आहेत त्याच्यापैकी एक चंद्रमोहन कुलकर्णी आहेत. आणि त्यांच्या या कारागिरीला, रायमुनियाला त्यांनी जे काही रूप दिलेलं आहे, देखणं रूप दिलेलं आहे, त्याला खरोखरच सलाम. आमच्या ह्या सगळ्या राजहंसच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये पुस्तक हे जास्तीत जास्त पद्धतीने वाचकांपर्यंत सगळी बाजू त्याची पोहोचावी याच्यासाठी म्हणून जे प्रयत्न केले जातात त्या सगळ्या टीममध्ये राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर आणि रेखा माजगावकर आज इथे उपस्थितही आहेत, तर त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. त्याच्या जोडीलाच माझे सर्व संपादक स्नेही आनंद हार्डीकर, करुणा गोखले, विनया खडपेकरांनी ललित लेखनाच्या बाबतीत या पुस्तकावर खूप आवर्जून लक्ष दिलं आणि त्याच्यावर संस्कार केले. तर हे सगळे संपादक, त्याच्या जोडीलाच आमच्या मुद्रित शोधन संपादक म्हणून काम करणाऱ्या आरती घारे, निर्मिती प्रमुख म्हणून काम करणारे शिरीष शेवाळकर, त्याच्या जोडीलाच तृप्ती देशपांडे, केतकी गद्रे, या सारिका भामे, वैशाली जोशी, या सगळ्या राजहंसी टीमचे या सगळ्यांमध्ये योगदान असतं या निर्मिती मूल्यांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. या सगळ्यांनाच प्रत्येकच पुस्तकाप्रमाणे हेही पुस्तक हे अगदी आपलंसं वाटलेलं आहे आणि त्यामुळे या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये आम्हाला एक वेगळा आनंद मिळाला. मी या पुस्तकाच्या प्रकाशनाला आवर्जून दृकश्राव्य माध्यमातले 3 लोक उपस्थित आहेत याचा अशासाठी उल्लेख करतो की समीरण असोत किंवा गिरीशी असोत, उमेश असोत, या तिघांनासुद्धा या पुस्तकांमधनं बहुतेक बरीच बीजं ही मिळू शकतील आणि कदाचित आपण वाचण्याबरोबरच हे पुस्तक हे ऐकण्याचा आणि पाहण्याचा योगसुद्धा आपल्याला लवकरच मिळेल असं मला वाटतं. सरते शेवटी मी दीपकचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्या जोडीलाच त्यांना परत आठवण करून देतो की या पुस्तकाच्या चर्चेच्या वेळेसच इतरही काही प्रकल्पांबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे, तर तेही डोक्यात ठेवा. लेखणी थांबवू नका, लेखणी अशीच चालू राहू देत. आणि त्यांना अभिनंदनाच्या या 4 ओळी सांगतो. हिरवाईच्या भिंती आडून निळ्या नभाच्या छताखालती रान पाखरे किलबिलणारी रानामधला मेवा टिपती. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे की मुनिया, चिमण्या, साळुंक्या अशा सगळ्या पाखरांच्या सहवासात, निसर्गाच्या सहवासात मी खूप आयुष्य घालवलं, त्यांचं निरीक्षण केलं आणि जणू काही त्या पाखरांसाठीचा रानमेवा अशा स्वरूपाचं माझं हे लिखाण म्हणजे रायमुनिया आहे. तर त्यामुळे रानपाखरे किलबिलणारी रानामधला मेवा टिपती, पाखरास त्या परीना ठाऊक नजरेने कुणी तया टिपे. ही सगळी पाखरं बागडत असताना दीपक मोडकांची नजर मात्र त्यांना निहाळत होती आणि त्यांना टिपत होती, पण ते त्या पाखरांना बिचारांना ठाऊक नव्हतं. चोचीमधून सांगितलेल्या कथातयांच्या कुणी जपे, शब्दरंग अन अक्षररेखा लिहून आल्या त्याच कहाण्या, शब्दरंग अन अक्षररेखा लिहून आल्या त्याच कहाण्या. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे की मी आता वानप्रस्थात शिरत असताना हे पुस्तक येतंय. वानप्रस्थात कुठले आलेत? तुम्ही आता आणखी तरुण होत जाणार आहात आणि तुमच्या लेखणीमधनं अधिकाधिक शब्द भांडार हे खुलं होत जाणार आहे. त्यामुळे सांज वेळेचा दिवा उजळता मनी भिरभिरे रानमुनिया. धन्यवाद.
धन्यवाद बोरसे सर, थँक्यू सो मच. आणि सरांनी निसर्गाचा उल्लेख केला आणि मलाही असं वाटतं की मोडक सरांच्या सगळ्या कथांमधून मला तरी निसर्गाशी कसं बोलावं किंवा अजून महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचं कसं ऐकावं, ही जी उपजत कला त्यांना साध्य झालेली आहे, तर मला ती खूप परत शिकण्यासारखी वाटते. त्यामुळे आता मी सरांनाच विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत आम्हाला ऐकवावं. थँक्यू. आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर माझ्या कथासंग्रहाचं प्रकाशन होतं आहे. सारेच माझे मित्र आहेत, आज जमलेले समोरचे सारेच आप्तही आहेत. तर उमेदीच्या काळातला बराचसा माझा काळ हा अभियांत्रिकीची सेवा करण्यात गेला. तसा कथालेखनाचा छंद मला कॉलेजच्या दिवसापासून आहे, पण मी अगदी मोजक्या कथा लिहिल्या, म्हणजे आतापर्यंत फार तर 14 किंवा 15, किती 40 वर्षाच्या काळात. आणि शेवटी या कथांचा संग्रह राजहंस प्रकाशन सारख्या ख्यातनाम प्रकाशनाकडून, असं प्रकाशन की ज्या प्रकाशनामुळे लेखकाला नाव मिळतं, अशा प्रकाशनाकडून होईल असं मात्र मला वाटलं नव्हतं. तशी लेखनाला सुरुवात कॉलेजच्या दिवसातच झाली. 1973च्या गावकरी दिवाळी अंकाच्या महाविद्यालयीन कथा स्पर्धासाठी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कथा स्पर्धा होती आणि त्या कथा स्पर्धेत मला अतृप्त नावाच्या कथेला पहिला पुरस्कार मिळाला 1973 साली. पण दुर्दैवाने ती कथा माझ्याकडून हरवली आणि आता त्याची प्रतही मिळत नाही. ती पुस्तकं पण गेली, कारण ते म्हणले, मी गावकऱ्याला फोन केला होता, पुरात सगळं वाहून गेलं, ती कथाही गेली, त्याची कॉपी माझ्याकडे राहिली नाही. त्याचवेळी माझी आणखीन एक कथा हंस प्रकाशनाच्या आनंद अंतरकर यांनी नवल 1973 वर्षी कधीतरी कुठल्या तरी महिन्यात त्यांनी ती छापली. त्याला पण क्या बात आहे. हो, अर्भक नाही, ती कथा यात नाही. त्या कथेचं नाव वेगळं होतं, पिंपळाचं निमंत्रण होतं, पण ते आता मला माहीत नाही, तेव्हा सुद्धा चंद्रमोहनने काढलं असेल तर. पण ते 1973ची गोष्ट आहे ही. आणि त्यानिमित्ताने आज मला आनंदरावांची आठवण होते, कारण त्यांनी अगदी 1973 पासून अगदी गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी खूप आत्मीयतेने माझ्या अनेक कथा केल्या. आज ते हवे होते असं वाटतंय, त्यांची आठवण आज येते. तर ईश्वर त्यांच्या सद्गती देव त्यांना. 1975ला माझ्या कॉलेज नियतकालिकातल्या कथेला, तिचं नाव होतं अखेरच येतील माझ्या, ती मात्र ह्यात इन्क्लूड केली आहे वेगळ्या नावाने. शिवाजी विद्यापीठाचा पहिला पुरस्कार मिळाला आणि मग मी अभ्यास ठेवून लिहितच बसलो. अभ्यास राहायला बाजूला, लेखनच करत बसलो. त्याचे नंतर बरेच परिणाम झाले, ते नंतर आत्ता मी बोलत नाही. त्यावेळी काय झालं की आमच्या सायन्स कॉलेज कराडमध्ये भूगर्भशास्त्राचे प्रमुख म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट हे डॉक्टर प्रकाश संत होते. आणि अर्थात माझा जिओलॉजी विषय कधी नव्हता, पण कदाचित माझ्या लेखनामुळे असेल त्यांचा माझा संबंध आला. ते माझ्या कथा वाचत फारसं काही बोलत नसत, कारण ते नेहमीच असे कमी बोलणारेच होते. पण त्यांनी मला एकदा आवर्जून सांगितलं की तू फार लहान आहेस, तुला आयुष्याचा अनुभव नाही, तुला म्हणजे कसलाच अनुभव नाही, जीवनाचा अनुभव नाही, माणसांचा अनुभव नाही, तुझं वाचनही नाही आहे, तर तू थोडा मोठा हो आणि मग लिहायला लाग. आणि झालं असं की त्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली, माझं लेखन तसं बंदच पडलं. पण तरी दरवर्षी नियतकालिकातून मी लिहित होतो, पण ते तेवढ्याच मर्यादेत होतं. तरी देखील म्हणजे नंतर नोकरीला लागल्यावर 1981 साली मी अजून एक कथा सहज म्हणून लिहिली आणि पुन्हा अंतरकरांच्याकडे पाठवली. ती अर्भक कथा, ती ह्याच्यात इन्क्लूड केलेली आहे. त्याचं चंद्रमोहनने चित्र काढलं होतं त्यावेळी. पुढं असं झालं की त्यानंतर माझं लिखाण पुन्हा थांबलं 80 पासून 2005 पर्यंत. मधल्या काळात काही घटना घडल्या की MPSC थ्रू मी 83 साली आय वॉज सिलेक्टेड फॉर क्लास 1 पोस्ट. मग जबाबदाऱ्या वाढत गेल्या, कामं वाढत गेली आणि पुढे एका ठराविक मर्यादेनंतर होतं कसं, मोडक सरी आहेत त्या नाही माहिती आहे,
की तुमचं टेक्निकल नॉलेज राहतं बाजूला, त्या सगळ्या गोष्टी राहतात बाजूला, आणि मिटिंग आणि प्रवास आणि ह्याच्यातच तुमचा वेळ इतका जातो की तुम्हाला बाकी कशाला वेळ द्यायला म्हणजे वेळ उरतच नाही. पण तरी 2005 साली कोयना प्रकल्पात गेल्यावर मी एक कथा लिहिली, ती सहज म्हणून लिहिली. आणि आता काय करायचं, ही कथा कुठे पाठवायची, नाव सांगायला हरकत नाही की ती मी त्यावेळी अनुष्टुप नावाच्या मासिकाकडे पाठवली. येवला का परांड्याच्या भागात ते त्यावेळी आहेत, पण त्यांच्याकडून 2-3 महिने मला काही उत्तर आलं नाही. पण योगायोग असा झाला की त्या कथेची एक प्रत मी उमरजीकर सर म्हणून आमचे जिओलॉजीचे प्रोफेसर कराडमध्ये जे त्यांचे सहकारी प्रकाश संतांचे, त्यांनाही पाठवून दिली होती. आणि एकदा अचानक मला श्रीनिवास कुलकर्णींचा फोन आला, मौजचे संपादक, की मी तुमची कथा वाचली आहे, मी ती पुढल्या वर्षी मौजसाठी घेऊ का. म्हणजे मौजमध्ये कथा यावी म्हणून मोठमोठे लेखक नंबर लावून असतात, आणि मला कुलकर्णी सर विचारतायत मी तुमची कथा घेऊ का. म्हटलं मग माझी काहीच हरकत नाही, पण आता काय आपण कुठे बोलावं काय कसं कळत नाही. म्हटलं मी ऑलरेडी पाठवली आहे ती दुसरीकडे, ती कुठे पाठवली, छापून आली का. म्हटलं नाही. मग त्यांना कळवाल का म्हटले की ती दुसऱ्या मासिकाने घेतली आहे म्हणून. म्हटलं कळवतो. मी अनुष्टुपला लिहून टाकला की दुसऱ्या मासिकाने ती घेतली आहे आणि त्यामुळे तुम्ही छापू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही मला उत्तर आलं नाही. पण ती मला शंका की हे म्हणतात मौजमध्ये खरंच घेतील का. आणि त्याच वेळी मला साताऱ्यात दिवाळीच्या सुमार असेल तर दिवाळी अंक यायचा होता म्हणजे, पण मला एक फोन आला, चंद्रमोहन कुलकर्णी बोलतोय. अरे म्हटलं नाव मला माहिती आहे. म्हटलं तुम्ही रेखाटनं करता, मुखपृष्ठ करता बरीच. तर हो म्हणले. मी म्हणले दरवर्षी कमीत कमी 400 ते 500 कथांची इलस्ट्रेशन्स करतो, पण कुणाला फोन नाही करत. आणि मला तुमची कथा वाचल्यावर तुम्हाला फोन करासारखा वाटला. म्हटलं माझा बहुमान आहे. म्हटलं आपल्याला भेटता येईल का. म्हटलं या माझ्या घरी साताऱ्यात. आणि त्यानंतर चंद्रमोहन आले माझ्या घरी, सहपत्नीक आले राहायला. म्हटलं या. पण मग तेवढ्यात त्यांना कळलं की मी कोयनेला सुपरिटेंडिंग इंजिनियर आहे. म्हटले मला कोयना प्रोजेक्ट बघायचा आहे, चला. मग नंतर 2 दिवस आम्ही कोयनेतच होतो. आणि एकूणच त्या क्षणी जी आमची मैत्री जमली ती पुढे नुसतीच मैत्री राहिली नाही. मग डॉक्टरांनी शब्द वापरले तसे स्नेहबंध नुसते, ते रंगांचे रेखांचे सगळ्याचे स्नेहबंध होत गेले. आणि दरम्यानच्या काळात मी कोयना प्रकल्पात एवढं गुंतवून घेतलं होतं, कारण माझं लहानपण तिथेच गेलं. जवळपास 13 वर्ष मी त्या प्रकल्पात काढली. पण त्या प्रकल्पात म्हणजे मला बरीच कामं करायची संधी मिळाली. इलेक्टॅपसारखं जे अवघड काम बरीच 4-5 वर्ष पेंडिंग होतं ते मला करायची संधी मिळाली. त्याच्यानंतर भूस्खलन झालं होतं, तिथे जेट ग्राउटिंगसारखं काम पहिल्यांदाच करून नसतं केलं तर 250 ते 300 कोटी रुपयाचं नवीन स्विचयार्ड बांधावं लागलं असतं आणि 1-2 वर्ष ती जनरेशन बंद पडलं असतं. पण सुदैवाने ते काम करायला संधी मिळाली. पाण्याखाली ट्रॅश रॅक बदलायची संधी मिळाली. अशी विलक्षण कामं करायची संधी मला कोयना प्रकल्पामुळे मिळाली. आणि कोयना प्रकल्पाची माझी आणखीन एक मोठी जमेची बाजू की कोयना प्रकल्प असा प्रकल्प आहे की आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी तो पाहावासारखा वाटतो. त्यामुळे मी तिथे म्हटलं की मला अनेक जण कॉन्टॅक्ट करत आम्हाला घेऊन चल. आणि यामुळे मला इतके मित्र मिळाले प्रचंड, म्हणजे अनेक श्रेष्ठ अभियंते. आणि इथे बसलेले सगळेच, समीरण असो, गिरीश असो, उमेश असो, हे सगळे कोयनेमुळे मला भेटलेत. केवळ कोयना प्रकल्पामुळे मला भेटले. त्यामुळे कोयना प्रकल्पाने या दृष्टीने सुद्धा मला प्रचंड समृद्ध केलं. खूप त्यांनी मला कोयना प्रकल्पाने दिलं, असे मित्र दिले. आता कोयनेतल्या या माझ्या कामाबद्दल आणि अनुभवांबद्दल मला निश्चितच लिहायचं आहे. आणि इथून पुढचा तो माझा तोच प्रकल्प आहे. किंवा डॉक्टरनी सांगितलं त्याप्रमाणे त्या एका अटीवरच त्यांनी माझा कथासंग्रह घेतला आहे. ते कथासंग्रहाला ते म्हणतात तसं खरोखरच हल्ली धाडस करावं लागतं, पण त्या अटीवर त्यांनी हा माझा कथासंग्रह केला आहे. आणि डॉक्टर मी त्या प्रकल्पाच्या मागे आहे. मी त्याच मगाशी डॉक्टर बोरसेनी त्या माझ्या कथासंग्रहाबद्दल जी कविता लिहून पाठवली त्यांनी स्वतःच वाचून दाखवली. पण मी पुन्हा वाचणार आहे की हिरवाईच्या भिंती आडून निळ्या नभाच्या छता खालती रानपाखरे किलबिलणारी रानामधला मेवा टिपती. पाखरास त्या परीना ठाऊक नजरेने कुणी तया टिपे सोची मधुनी सांगितलेल्या कथा तयांच्या कुणी जपे. शब्दरंग अन अक्षररेखा लेऊन आल्या त्याच कहाण्या सांजा वेळचा दिवा उजळता मनी भिरभिरे राय मुनिया. ते वाचल्यावर मी डॉक्टरना म्हटलं, म्हणजे त्यांना पत्र लिहिलं होतं त्याच्यात
की ब्लर्ब म्हणून तुम्ही माझ्याकडून काहीतरी 4 वेळी लिहून घेतल्यात, त्या अगदीच गद्य आहेत. त्याऐवजी हे पद्य जर तुम्ही तुमच्या नावाने मागे छापलं असतं ब्लर्ब म्हणून, तर पुस्तकाचं यापेक्षा सुंदर वर्णन आणि नसतं झालं. ते अजूनही माझी जर ह्याच्या आवृत्त्या निघाल्या तर डॉक्टरने विनंती आहे की हाच ब्लर्ब तुम्ही वापरा, तुमच्या नावासह वापरा. आणि चंद्रमोहनबद्दल काय बोलायचं तर डॉक्टरनी चंद्रमोहनबद्दल सुद्धा कागद राहिला, त्यांनी ते माझ्या पत्र दिलं, त्याच्यात हे लिहिलंय. एक कागद नाही, मला आठवत आहे तेच डॉक्टरनी सुद्धा बोलून दाखवलं की स्नेहबंधाच्या रंगरेखांनी त्यांनी हे पुस्तक रंगवलंय, मनापासून रंगवलंय, हृदयापासून रंगवलंय. तर मला आज चंद्रमोहन आज खरं म्हणजे भेटेल असं वाटलं नव्हतं, कारण त्याचा आज फेसबुकवर मोठा कार्यक्रम होता, इंटरनॅशनल लेवलचा होता. त्याने सांगितलं की 6 ते 7:30 तो कार्यक्रम आहे, मी काय येणार नाही. मी निराश झालो होतो, पण दुपारी त्याचा फोन आला की तो कॅन्सल झाला आहे. बरं झालं म्हटलं, म्हणजे आज डॉक्टरांच्याही मनात होतं, माझ्याही मनात होतं, आमच्या सगळ्यांच्या मनात होतं की ह्या पुस्तकाच्या निर्मितीतला फार मोठा मुखपृष्ठाचा माणूस आपल्याकडे नाही, पण आज चंद्रमोहन आला, भेटला, असंही मला खूप आनंद आहे. मी राजहंसच्या साऱ्याच टीमचे मनापासून आभार मानतो. त्यांच्याशिवाय हा कथासंग्रह झाला नसता. आणि आज या कथासंग्रहाचा प्रकाशन होतो वाचकांच्या हातात देताना राजहंस प्रकाशनासह माझे सारे जमलेले मनस्वी मित्र स्टेजवर आहेत, ते सर्वांना आनंद होतो आहे आणि वाचकांना देखील या कथा वाचताना आनंद होईल अशी मला आशा आहे. आणि म्हणून माझ्या मनात जे पुस्तकाबद्दल आणि कथांबद्दल जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आपली रजा घेतो. धन्यवाद सर. आता मी सर्व प्रमुख अतिथींची ओळख करून देते. ही खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणजे आपण त्यांना सगळ्यांना ओळखतोच, पण त्यांनी सगळ्यांनी एवढं काय काय करून ठेवलं आहे की म्हणजे मला जरा विचार करूनही थोडंसं दमायला होतं की आपल्याला अजून काय काय करायचं आहे आयुष्यात. तर आपल्याबरोबर आज जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, या सर्वोच्च पदावरून निवृत्त झालेले श्री नंदकुमार वडनेरे साहेब यांनाही इथे उपस्थित राहायचं होतं, पण त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे आपल्याला संदेश पाठवलेला आहे. त्यांचं नाव सर्वपरिचित आहेच, कारण कृष्णा नदीमध्ये सगळ्यांची ओळख होते. हो, कारण कृष्णा नदीमध्ये 2005, 2006 आणि 2019 या वर्षी आलेल्या महापुरांच्या कारण मीमांसा आणि मग त्याची उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली होती. तर त्या समितीमध्ये वडनेरे सर हे अध्यक्ष होते आणि ते आहेत, आणि त्यांचा अहवाल आत्ता स्वीकारला गेला आणि असं असून त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. तर अनेक वेळा वृत्तपत्रातून, माध्यमांच्या बातम्यांमधून त्यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेलच, आणि स्वतःच्या त्यांच्या कामाच्या रेट्यामुळे ते आज इथे असू शकले नाहीत, पण त्यांनी स्वतःच्या म्हणजे त्यांच्या कथासंग्रहाबद्दलचा अभिप्राय मात्र जरूर कळवला आहे. तर वडनेरे सरांचं स्वागत करूया. आणि पुढे डॉक्टर समीरण वाळवेकर. नमस्कार सर. तर आपण ह्या सगळ्यांना ओळखतो, तसंच मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुमारे 35 वर्षांचा प्रत्यक्ष कार्यानुभव असलेले सुप्रसिद्ध माध्यमकर्मी, संपादक, संशोधक आणि लेखक डॉक्टर समीरण वाळवेकर आज आपल्यासोबत आहेत. तर केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार आणि 3 भाषातील 9 उपग्रह वाहिन्यांची कार्यक्रम निर्मिती, सूत्रसंचालन आणि TV तंत्रज्ञान याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तर सर, तुम्ही नंतर मला सूत्रसंचालनाच्या टिप्स जरूर द्याव्यात अशी विनंती, कारण त्याची मला गरज आहे. त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या निवड व मार्गदर्शक समित्यांचे ते सदस्य आहेत, आणि तिथूनच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी विद्यार्थी उमेश कुलकर्णी हे आपल्याबरोबर इथे आहेत. वळू, विहीर, देऊळ, हायवे यासारख्या चित्रपटांमुळे आपण सारेच त्यांना ओळखतो.
आणि त्यांची पहिलीच शॉर्ट फिल्म जी होती गिरणी नावाची, त्याला त्यांना डेब्यू डिरेक्टर यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांच्या देऊळ या चित्रपटाला सुद्धा बेस्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आणि जगातील अनेक विख्यात फिल्म फेस्टिवल्समध्ये त्यांचे सिनेमे हे खूप आनंदाने दाखवले जातात. आणि पर्सनली मला त्यांचे सर्व सिनेमे खूप आवडतात. आणि माझी लाडकी ओळख करून द्यायची त्यांची म्हणजे जाऊन द्या ना बाळासाहेब या चित्रपटातील वाट दिसू दे ही जी ती मूळ कविता आहे ती त्यांनी लिहिलेली आहे. आणि ती माझ्या हृदयाच्या खूप जवळची आहे. आणि हीच उमेश कुलकर्णी. आणि शेवटची ओळख करून द्यायची तर गिरीश कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते, निर्माते. आणि यांना आपण अनेक मराठी देऊळ, वळू, पुणे भावना यासारख्या मराठी चित्रपटांमधनं, तसेच दंगल, अगली यासारख्या हिंदी सिनेमांमधनं सुद्धा पाहिले आहे. आणि 2011ला त्यांना एकाच वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनय आणि सर्वोत्कृष्ट लिखाण यासाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आणि अजून त्यांची एक ओळख म्हणजे त्यांचं सामाजिक भान आणि सामाजिक कामगिरी ही सुद्धा तितकीच मोठी आहे. आणि ह्या सगळ्याहून जास्त महत्त्वाची ओळख म्हणजे माझं अस्तित्व आणि माझं सर्वस्व ज्यांच्यामुळे आहे आणि ज्यांच्यासाठी आहे ते गिरीश कुलकर्णी. तर अशा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण प्रकाशन सोहळा साजरा करूया. धन्यवाद. मोडक सरांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि आता मी विनंती करते की वडनेरे सरांनी जो आपल्यासाठी संदेश पाठवला आहे तो आपण बघूया. आजचा दिवस मित्रांनो खूपच माझ्या दृष्टीने आनंदाचा आहे. कारण आमचे जवळचे मित्र श्रीयुत दीपक मोडक यांनी लिहिलेल्या राय मुनिया या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे राजहंस प्रकाशनामार्फत. त्यानिमित्ताने आज डॉक्टर बोरसे त्यांचे प्रकाशक संपादक आलेले आहेत. त्याचबरोबर श्रीयुत गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, समीरन वाळवेकर ही प्रवृत्ती मंडळी सगळी या ठिकाणी जमलेली आहे. दीपक माझ्याकडे आले होते आणि त्यांची इच्छा होती की मी देखील या कार्यक्रमाला हजर राहावं. खरं म्हणजे मला हा आवडता छंद आहे, मी निश्चित आलो असतो, परंतु काही कार्य बाहुल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. आणि त्याला म्हटलं की बाबा अशी परिस्थिती आहे तर पण मी एक काम करू शकतो म्हटलं, एक व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे तुझं पुस्तक त्याचं एकंदरीत काय जे निरूपण आहे ते मी निश्चित करू शकेल, कारण मला हा विषय निश्चित आवडेल. त्यालाही आनंद वाटला आणि त्या निमित्ताने आज आपल्या सर्वांसमोर मी प्रकाशनाच्या नंतर आज समोर आपल्याला येत आहे.
आपणाला कल्पना असेल की दीपक मोडक हे एक अत्यंत एक निष्णात असे अभियंते आहेत. जलविद्युत प्रकल्प हा त्यांचा एक महत्त्वाचा असा जवळचा विषय आहे. दीपकला जवळजवळ मी 40 वर्षापासून ओळखतो, खात्यामध्ये जलसंपदा खात्यामध्ये असल्यामुळे. आपण हे ओळखत असालच. त्याच्या बऱ्याचशा कथा किंवा लेखन वर्तमानपत्रामध्ये येत असतं. अभियांत्रिकी व्यवसायाबरोबरच त्याचे जे इतर जे एकंदरीत कार्यक्रम आहेत, मुख्य म्हणजे निसर्ग निरीक्षण आहे, त्याच्यानंतर पक्षी निरीक्षण आहे, तारका निरीक्षण आहे. तारका म्हणजे आकाशातल्या तारका, आणि वन्यजीव पशुपक्षी त्यांची फोटोग्राफी. आणि त्याची आणि माझी ही आवड जवळपास सारखी आहे, कारण त्यालाही संगीत आवडतं, मलाही संगीत आवडतं. त्याचबरोबर एकंदरीत आमची नेहमी चर्चा असते की बाबा तुझ्याकडे कुठल्या प्रकारच्या दुर्बिणी आहेत, कुठल्या प्रकारचे कॅमेरे आहेत. आम्ही एकमेकाची देवाणघेवाण करत असतो. मग शरीचा फोटो काढला का, त्यातली कडी चांगली दिसतात का, कुठल्या कॅमेऱ्याने काढली, म्हणजे रिफ्लेक्टरी होतं का रिफ्रॅक्टरी, कुठली दुर्बीण होती. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही एकमेकाचं नेहमी जवळ असू. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा मैफिली संगीताच्या असतील, आम्ही एकत्र असू त्याच्यामध्ये. त्याला सगळे राग चांगले समजतात संगीतामधले, आणि स्वतः म्हणजे बासरी उत्तम वाजवतो. सिंथेसायझर देखील खूप चांगल्या पद्धतीने तो वाजवतो. आणि एकंदरीतच संगीत पारखी असं म्हणायला हरकत नाही. जलविद्युत प्रकल्प हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जवळपास त्याचं आयुष्य कोयना प्रकल्पावर जवळपास गेलं. त्याचे वडीलही तिथे होते, त्याच्या बहिणी पण तिथे होत्या, असं एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून मला समजतं. मुख्य म्हणजे थोडं निसर्गाचं वेड असलेली मंडळी थोडी हळवी असते. तसा हा हळव्या मनाचा आहे असं मला वाटतं. आता बऱ्याचशा कथा किंवा काही आर्टिकल त्यांनी समजा पेपरला लिहिले आणि कोणाची रिॲक्शन जर काही विरुद्ध आली तर मग तो जरा व्यथित होतो. लगेच मला त्याचा फोन येतो की काय साहेब बघा आपण खरं लिहितो आणि लोक काही बोलतात. मी अशावेळी त्याला म्हणत असतो की अरे बाबा हे बघ, आपण चांगल्या मनाने लिहिलेलं आहे, अभियांत्रिकी शास्त्र आपल्याला समजलेलं आहे आणि म्हणून आपण चांगलं लिहितो. लोकांना पटेल न पटेल ही त्याचा प्रश्न आहे. एक कथा त्याने लिहिली होती, एक आर्टिकल लिहिलं होतं पेपरमध्ये, मला आठवतं या निमित्ताने. कारण या गोष्टी आपल्याला नंतर कोणी सांगू शकत नाही. मी म्हणून या निमित्ताने सांगतो हक्काने की कोयनेतलं पाणी सोडलं म्हणून पूर आला चिपळूणला. अहो चिपळूणची नदी वशिष्ठीला पूर आला म्हणून खरं म्हणजे चिपळूण पाण्यामध्ये गेलं. मोठ्या प्रमाणात हवामान बदलाचा तो परिणाम होता. थोडंसं पाणी कोयनेतनं सोडलं असेल, कोळकेवाडीतनं सोडलं असेल म्हणून पूर आला म्हणून कोणीतरी काहीतरी लिहिलं, त्याच्यावर तो इतका व्यथित झाला की लोकांना हे पटतच नाही आपण सांगितलेलं. मग अशा वेळेस मी त्याला म्हणतोय बघ दोस्ता, आपलं काम चांगलं करतो आहे ना आपण, मस्तपैकी आपलं शांतपणे राहावं, शांतपणे झोपून जावं. आपण लिहिलं आहे चांगलं, काळजी करू नको. आता एक काम कर, फुकट तू चिडलेला असशील ना तर 1-2 मला छानपैकी संगीत काहीतरी गोष्टी पाठव. मग तो छानपैकी सिंथेसायझरवरती ए समा है प्यार का, किंबहुना मन रे तू काहे को धीर धरे, अशी सुंदर गाणी मला तो पाठवतो. आता या पुस्तकाच्या संदर्भात बोलताना तो म्हटला की मी सायन्सला असताना पहिल्यांदा सुरुवातीला काही कथा लिहिल्या, तर त्या आमच्या काही त्यावेळेसच्या प्रोफेसर मंडळींनी सांगितलं की अरे बाबा हा अनुभव तुझा अजून कच्चा आहे, जसं जसा अनुभव तसं तू जरूर लिहित जा, कारण लिहिण्याची जरा जाण आहे चांगली. त्याच्यानंतर मग तो अर्थातच त्यांनी मग कोयना प्रकल्पावर गेला असेल, निसर्गात रमला असेल. मग आता सांगितल्याप्रमाणे नोकरीनिमित्ताने सहकाऱ्यांचे एकंदरीत बरे वाईट अनुभव त्याला आले असतील आणि म्हणून त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. आता थोडं या पुस्तकाविषयी मी सांगतो. हे पुस्तक मी वाचायला घेतलं तर लक्षात आलं की एकंदर 11 कथा त्यांनी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि मजा म्हणजे अशी की कथा सलग लिहिलेली नाही आहे. 41 वर्षामध्ये लिहिलेल्या कथेचा हा संग्रह आहे मित्रांनो. आणि या कथेचा एकमेकाशी संबंध पण नाही आहे. त्या कथेमध्ये एकंदरीत वेगळ्या वेगळ्या धर्तीच्या कथा आहेत. त्या कुठेतरी वास्तवाचं जीवन त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे. काही कथा काल्पनिक आहेत, काही गूढ कथा आहेत, काही भयकथा आहेत.
मध्यम लांबीच्या, छोट्या मोठ्या अशा सर्व प्रकारच्या कथांची मालिका त्यांनी या पुस्तकात लिहिलेली आहे. आणि पुस्तक मला खरंच आवडलं. मोठ्यात मोठी गोष्ट म्हणजे 50 पानाची असेल तर काही छोट्या छोट्या गोष्टी स्फुट अशा 7 पानाच्या आहेत. ते कथा वाचल्यानंतर खरोखरच एक चांगला अनुभव मिळतो. त्याला जे आलेले अनुभव आहे ते त्यांनी त्यात घातलेले आहेत आणि त्या अनुभवातनं मग आपल्याला काही गोष्टी शिकायलाही मिळतात. तोही शिकला, त्याने आपल्यालाही शिकवलं आहे. काही जीवनातली तत्त्वं असतात ती समजतात किंवा जीवनातले कंगोरे काय आहेत, कुठल्या परिस्थितीमध्ये माणूस जगतो, एक निर्भीड सत्य काय असतं, एक भीषण सत्य काय असतं. आणि आपण किती जरी चांगलं राहिलो, किती कृतज्ञता आपण पाळली तरी कुठेतरी कृतज्ञता लोकांकडनं पाहायला मिळते. ती पण कुठल्यातरी कथेमध्ये या निमित्ताने आपल्याला समजून येते. तसंच खरं बोलायला पाहिजे, सत्य बोलायला पाहिजे. आणि म्हणून त्या संबंधातल्या त्या कथा वाचताना मला खूप आनंद वाटला. आणि कथा ज्या लिहिल्या आहेत ना त्या सरळ मार्गातून लिहिलेल्या आहेत. कुठेही अशी अडचण नाही आहे, कृत्रिम नाही आहे, अन्यसरी ढोंगीपणा नाही आहे. अत्यंत सरळ आणि जे सुचलं ते तो लिहित गेला. आता 2 मंडळी बोलत आहेत समजा, तर आपल्यासमोर अक्षरचं चित्र उभं राहतात की ते कसं बोलत आहेत एकमेकाशी ते स्पष्टपणे समजतं. जणू का एखाद्या सिनेमाचं चित्रण कसं केलेलं असेल ना तसं ते चित्रण त्या पुस्तकामध्ये मला पाहायला मिळालं. आणि प्रसंगाचं वर्णन असेल, छोटीशी गोष्ट असेल ती हुबेहूब त्यातली बारीकी ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, प्रकल्प आम्ही जो करतो, पाटबंधारे प्रकल्प असतात, त्यामध्ये त्याची सुरुवात आपण सर्वेपासून करतो. मग सर्वे करताना कुठेतरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभियंत्यांना तंबूमध्ये राहावं लागतं. कुठे ते प्रकाश नाही, कुठे खाणं पिण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी तो कंपूर राहत असतो. आणि मग त्या ठिकाणच्या काही मिश्किल गोष्टी त्यात त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. अजून एक कथा मला आवडली, अद्वितीय. एक शिल्पकार आहे आणि राजाश्रयी असतात ते. तो एक चांगलं एखाद्या सुंदर स्त्रीचं असं तो शिल्प तयार करतो आणि काही कारणामुळे ते शिल्प हरवतं, परत दुसरं शिल्प तयार करतो. पण मग राजाला ते द्यायचं असतं. तर अद्वितीय ते शिल्प असलं पाहिजे हे त्याचं तत्त्व आहे त्या शिल्पकाराचं. म्हणजे तो त्याचा खरा शिल्पकार जो असतो त्याला त्याचं शिल्प हे अद्वितीय असलं पाहिजे. म्हणून ते दुसरं शिल्प पहिलं सापडतं, पण मग पहिलं तो फोडून टाकतो. ते अत्यंत चांगलं असतं, पण तो म्हणतो नाही सर, हे माझं पहिलं होतं ते जरी अद्वितीय होतं तरी दुसरं जे केलं अद्वितीय ठरलं पाहिजे, म्हणून तो पहिलं फोडतो आणि त्याची सेवा सोडून निघून जातो. फार सुंदर त्यांनी ती अद्वितीय नावाची कथा लिहिलेली आहे. लिंबुणे नावाची एक दुसरी कथा आहे. म्हणजे युवावस्थेमध्ये असताना प्रेयसीची कथा अत्यंत हळूवार मनात त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. एक जखींडराई नावाची कथा आहे. जंगलामधील वनस्पती असते, ती गूढ कथा आहे. ती वनस्पती तुम्हाला त्याचं शेवटी दिव्य सापडतच नाही की नेमकी ती वनस्पती काय आहे. प्रतीक्षा नावाची एक थोडीशी काल्पनिक अशी कथा आहे. आणि एलियास म्हणून म्हणजे उर्फ सत्य बोलावे, कुठेतरी गॅसचं कनेक्शन घेताना चुकून वेगळं नाव दिलेलं असतं आणि मग ते त्यात एलियास म्हणून नारायण उर्फ एलियास असं काहीतरी नाव दाखवलेलं आहे. आणि त्या एलियास नावावरनं शेवटपर्यंत त्यांना गॅस मग नंतर परत बदली झाल्यावर मिळू शकत नाही. ती पण कथा त्यांनी रंगवून खूप छान सांगितलेली आहे. मित्रांनो, ही कथा वाचताना आनंद एवढाच आहे की तुमच्या फावल्या वेळात हे केव्हाही पुस्तक तुम्ही वाचू शकाल. एका कथेशी दुसऱ्या कथेचा संबंध नाही आहे. ही कथा निश्चितच आनंददायी तुम्हाला वाटली पाहिजे. जरूर विकत घ्या, पहा आणि निश्चितच तुम्हाला ती आवडेल असं मला या प्रसंगी वाटतं. मला खेदही वाटतो की या निमित्ताने मी स्वतः येऊन काही बोललो असतो, परंतु या निमित्ताने फुल न फुलाची पाकळी म्हणून माझे 2 शब्द मी या ठिकाणी मांडलेले आहेत. ते या कार्यक्रमामध्ये आपण निश्चितच ऐका आहात. परत मी राजहंस प्रकाशन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आमचे दीपक नारायण मोडकजी, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. त्यांना असंही सांगेल की तू नेहमी लिहित राहा, कारण अशा प्रकारचे एकंदरीत प्रकाशनं लोकांना देखील आवडतात. आणि एकंदरीत आपण सर्वांनी येऊन या प्रकाशाचं कौतुक केलं त्याबद्दल आपलं सर्वांचं सुद्धा मी आभार मानतो आणि म्हणजे 2 शब्द संपवतो. नमस्कार वाचक मित्रांनो.
सर. आणि आता मी उमेश कुलकर्णींना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. गेल्या महिन्यात थोडं शूटिंग चालू होतं आणि ते आल्यानंतर तिथून आल्यानंतर सर आले होते आणि त्यांनी ते पुस्तक हातात दिलं. ते पुस्तक पाहूनच इतकं छान वाटलं, की ते एकदम काहीतरी असं ताजेपणा तयार झाला आणि असं परत आल्यानंतर मी असं ठरवलं होतं, की 1 महिन्याचं शूटिंग झालेलं आहे, तर त्यामुळे आल्यानंतर एक छान वाचत बसायचं आणि त्यामुळे सुदैवाने त्याच वेळेला हे पुस्तक हातात आलं आणि चंद्रमोहन सर तुमची चित्रं मला खूप आवडतात आणि इतक्या पुस्तकांवरची तुमची चित्रं मी पाहिली आहेत, तर तुम्हाला आज भेटता आलं याचाही मला खूप आनंद आहे. मोडक सरांबरोबर आम्ही खूप मी आणि गिरीशने आम्ही खूप चांगला अत्यंत असा एनरिचिंग असा अनुभव अनेक वेळेला घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा फोन आला, की आम्ही दोघंही होच म्हणतो. त्याच्यामुळे व्यतिरिक्त काही आम्ही बोलू शकत नाही त्यांच्या कुठल्याही याला आणि त्यांच्या टेरेसवरती आम्ही अनेकदा काही रंगीत रात्री पण घालवलेल्या आहेत. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर असण्यातच खूप आम्हाला मजा येते आणि त्यामुळे आम्ही म्हणलं की अर्थातच या कार्यक्रमाला तर येऊच. मला खरं तर समोर बसायचं होतं, कारण मला इकडे या बाजूला बसलं की खूप हसायला येतं. कारण मला अजून मान्यच होत नाही की मी याच्या या बाजूला आहे. कारण मग मला पुढे बसायला जास्त आवडतं. पण मग नंतर असं मोकळ्या खुर्च्या दिसायला नकोत म्हणून मग मी इकडे बसलो. तर कालच रात्री मी ती ज्याचा उल्लेख सरांनी केला ती जखीनराई वाचत होतो आणि मला इतकं थ्रिलिंग असं एक्सपिरियन्स तयार झाला ती कथा वाचत असताना आणि मला असं अस्वस्थ वाटलं आणि त्याच्यानंतर मी घरी काल एकटाच होतो आणि त्याच्यामुळे नंतर मी रात्री सरांना मेसेज केला आणि गिरीशलाही मेसेज केला की ती कथा खूपच जास्त प्रभावी आहे आणि त्याच्यानंतर म्हणलं की आता काय बोलायचं ते आपण लिहूनच काढूया आणि मग नंतर मी एक थोडंसं सगळेजण जास्त आप्तच असल्यामुळे मी एक थोडं जास्त अगोचर असं भाषण लिहून काढलं आहे, तर ते मी वाचतो. नमस्कार. मोडक सरांच्या रायमुनिया या नावातच सुंदर ध्वनिसंकेत असलेल्या पुस्तकाविषयी इथे मी बोलणे अपेक्षित आहे, पण मला त्याआधी एक कबुली जबाब देणे गरजेचे आहे. फिल्ममेकर नावाच्या प्राण्याला किंवा सिनेमा व्यवहाराशी संबंधित लेखक, नटनटी, नेपथ्यकार, संगीतकार इत्यादी मंडळींना सगळ्याच विषयातले सगळेच कळते असा एक गैरसमज हल्ली सर्वदूर फोफावला आहे. त्याला काही प्रमाणात माध्यमे जबाबदार आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात या क्षेत्रातील आम्ही मंडळी जबाबदार आहोत. बँकेमध्ये व्याजाचा दर 1% कमी झाला अथवा वाढला तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? अथवा शेळी पालन करीत असता शेळ्यांनी कुठल्या पद्धतीचे गवत खावे याविषयी तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल? असे आणि यासारखे अनेक मनोरंजक प्रश्न गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या फोनवर वेगवेगळ्या माध्यम प्रतिनिधींनी मला विचारलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांचे सुद्धा एक पुस्तक होऊ शकेल आणि 249 पानांच्या रायमुनियापेक्षाही त्याची पृष्ठसंख्या जास्त असेल हे मी खात्रीने सांगू शकतो. सुरुवातीला मला त्यातले काही कळत नाही, हा प्रश्न तुम्ही पुण्यातील चांगल्या अर्थतज्ञांना विचारा असे सांगितले असता ते मला विचारत, तुम्हाला कोणी माहिती आहेत का? आणि असतील तर ते सिनेमा क्रिकेट धंद्यातलेच लागतील. आता कुठला शहाणा अर्थतज्ञ मराठी सिनेमाच्या वाट्याला जाईल असे विचारता हे माध्यम प्रतिनिधी मख्ख चेहऱ्याने का असे सुद्धा विचारत असत. उपरोध नावाची गोष्ट पुण्यातून सुद्धा गायब झाली की काय अशी भीतियुक्त शंका गेल्या काही वर्षात माझ्या मनात घर करून बसली आहे. कित्येकदा तर मी या विषयावर काय बोलणार असे म्हटल्यावर पलीकडून आम्ही सांगतो ना असं म्हणून मी काय बोलावे हे सुद्धा मला सांगितले गेले आहे. बरं, या सगळ्याला टाळण्यासाठी मला थोडा अभ्यास करून मी 2 दिवसांनी या विषयावर तुमच्याशी बोलेन असे म्हणावे तर लगेच नको आम्हाला आत्ता या क्षणीच तुमचे मत हवे आहे असा धमकीवजा इशाराही मी ऐकला आहे. मी यावर बोलणार नाही असं खमकेपणाने सांगितल्यावर रागानं काही लोकांनी फोन कट केला आहे, तर दुसऱ्या क्षणाला ज्यांच्याशी मी गप्पा मारतो आहे त्याच क्षेत्रातील माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्याच व्यक्तीचा तितकेच गोड बोलत फोन आल्याच्या घटनाही विरळा नाहीत. त्यामुळे वाटेल त्या विषयावर वाटेल तितके बोलणे आणि या फोनपासून पळ काढणे असाही पर्याय काही मित्रांनी स्वीकारल्याचे माझ्या ऐकिवात आहे. त्याचबरोबर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. आपल्याला माहिती नाही असे म्हटले तर आपले बिंग फुटेल, आपली नाचक्की होईल या भीतिजन्य आत्मविश्वासाने आमच्या क्षेत्रातील काही मित्रमंडळींनी सर्व क्षेत्राबद्दलची, सामाजिक प्रश्नांबद्दलची, परराष्ट्र धोरण, शेतीविषयक धोरणे, पुरातत्वशास्त्रातील आजची साधने इत्यादींबद्दल आपली भूमिका सतत सडेतोडपणे शिरात आणत मांडली आहे.
रोज थोडा तरी व्यायाम करायला हवाच्या चालीप्रमाणे आपण रोज किमान एक तरी भूमिका मांडायला हवी, नाहीतर आपल्याला संध्याकाळचे जेवण मिळणार नाही, अशी दृढ भीती आमच्या मित्रमंडळींमध्ये सध्या पसरली आहे. जर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली नाही किंवा चुकून आपला फोन लागला नाही किंवा दुसऱ्याच मंडळींच्या प्रतिक्रिया यायला लागल्या तर खडबडून जागे होऊन लोक आपल्याला विसरले तर नाहीत ना या भीतीने मग आम्ही आमच्या समाज माध्यमांच्या भिंती सर्व रंगांनी रंगवल्या आहेत. व्यक्त होते ती व्यक्ती ही व्यक्तीची व्याख्या आम्ही अतीव गांभीर्याने घेतली आहे. तर मथित अर्थ असा की जरी मी या पुस्तकाविषयी बोलायला उभा असलो तर याचा अर्थ मला साहित्यातले काही कळते असे बिलकुल नाही. हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मोडक सर माझे अत्यंत ज्येष्ठ मित्र आहेत. त्यांच्या नजरेतून त्यांचं जग पाहताना मला अतीव आनंदाचे अनेक क्षण लाभले आहेत. त्यांच्या इतक्या सगळ्या व्यापांमध्ये त्यांनी ही संवेदनशीलता आणि अभिव्यक्ती जपली याविषयी मला अत्यंत अप्रूप आहे आणि त्यापोटीच मी त्यांच्या कथासंग्रहातील काही कथांविषयी मला काय वाटते हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर आपल्या घरातीलच एखाद्या छोट्या मुलालाही एखादे बडबडगीत म्हणण्याची संधी द्यावी अशी मोडक सरांची प्रेमाची योजना आहे. त्यांच्या कथेतील त्यांच्या कथेतील अनुभव अस्सल आहे. तो उसना सांगोपांगी नाही. त्यांच्या कथेतील अनुभव अस्सल आहे. तो उसना सांगोपांगी नाही. त्यांच्या कथांमधील ऐवज त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कथेला एक जिवंत खरेपणा आला आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या साध्या अथवा तिखट तुरट आंबट प्रसंगांमधील घटनांमधील नाट्य टिपण्याची, त्याचे कथास्वरूप कल्पनाशक्तीने फुलवण्याची व त्याला आपल्या अभियांत्रिकी रचना कौशल्याने घाट देण्याची हातोटी सरांकडे आहे. परंतु इतक्यातच त्यांच्या कथेचा प्रवास थांबत नाही. त्यातून एका व्यापक अथवा अतिसूक्ष्म सार्वकालिक सत्याकडे निर्देश करण्याचा ही कथा प्रयत्न करताना दिसते. हे करत असताना या प्रक्रियेत एक सहजपणा आहे. मुद्दाम ओढून ताणून आणलेल्या तत्वज्ञानाने त्यांचे लिखाण बरबटलेले नाही. इथे साहित्यिक बडेजाव किंवा जाणून बुजून आणलेली क्लिष्टता नाही. हे त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या आणि सरळ मार्गी उमद्या स्वभाव वैशिष्ट्याला धरूनच आहे. एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात जाण्याचा ओघ सहज प्रवाही आहे. ते खूप पाल्हाळिक वर्णने करताना दिसत नाहीत. त्यात एक नेमकेपणा आहे व आत्ता इथे हे घडते आहे असा परिणाम साधण्याचे सामर्थ्य आहे. सूक्ष्म निरीक्षणांची अनेक उदाहरणे त्यांच्या लेखनामध्ये चौफेर विखुरलेली आहेत. त्यांच्या कथांमध्ये एक अंगभूत नाट्य आहे. साधे सोपे वर्णन चालू आहे असे वाटत असता कुठल्या तरी विविक्षित क्षणी त्यातले नाट्य आकार घेऊ लागते आणि म्हणता म्हणता त्या नाट्याची पकड मनावरती गडद होऊ लागते. एका क्षणी त्यातील सस्पेन्स हा इतका प्रभावी व दाट होतो की त्या कथेचा शेवट वाचून त्या जीवघेण्या अवस्थेतून स्वतःची सुटका करावी व पुन्हा जिथे होतो तिथून कथा वाचण्यास सुरू करावी अशी प्रबळ इच्छा वारंवार होते. त्यांच्या कथेच्या मांडणीतील हा गनिमी कावा घाट मला त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य वाटतो. व्यक्तिरेखांच्या खूप खोलात जाण्याचा प्रयत्न ते करीत नाहीत. त्यांची किंचित धूसर आउट ऑफ फोकस प्रतिमा ते आपल्या मनामध्ये तयार करतात. त्यामुळे वाचक म्हणून आपण त्या व्यक्तिरेखांना आपल्या स्वतःच्या अनुभवातून मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यांच्या कथांचे बाज हे वेगवेगळे आहेत. एखादी कथा वाचून आता याच पद्धतीची मांडणी, याच पद्धतीचे कथानक पुढील कथात असेल असा कयास केला तर आपण हमखास तोंडावर आपटतो. आपल्या स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याचा सतत प्रयत्न करत राहणे आणि जमलेल्या फॉर्मचा वारंवार उपयोग करून न घेता नवीन पर्यायांच्या शोधात भटकत राहणे हे मला जिवंत कलाकाराचे लक्षण वाटते. प्रसंगी हरवण्याचा, लुप्त होण्याचा धोका पत्करल्याशिवाय अद्भुत स्थळी अवतीर्ण होता येत नाही, ही निबिड जंगलातील भटकंतीची मेघ सरांनी त्यांच्या कथालेखनातही सांभाळली आहे. प्रत्येक माणसाची जगाकडे पाहण्याची अंतर्दृष्टी ही स्वतंत्र आणि एकमेवाद्वितीय असते. पण ती कशी आणि कुठून तयार होते हे कोडे कधीही पूर्णपणे उलगडता येत नाही. त्या व्यक्तीची जडणघडण, त्याचा काळ, त्याचा भवताल, त्याचे कुटुंब, आजूबाजूची मित्रमंडळी, त्याचे शिक्षण, काम, त्याने केलेला प्रवास आणि इतर कलांचा त्या व्यक्तीने घेतलेला अनुभव ही वरवर पाहता त्या व्यक्तीची जग समजण्याची कारणे वाटू शकतात. पण तरीही असे काहीतरी अनाकलनीय घटक असतात की जे या सर्व कारणांशिवायचेही न दिसणारे, न समजता येणारे असतात. अद्वितीय या कथेमध्ये कलाकार, कलेची प्रेरणा, कलाकृती आणि कलाकार यांचे नाते याचा त्यांनी शोध घेतला आहे.
वेगवेगळ्या अनुभवातून मांडलेल्या संकेतांबरोबरच पूर्णपणे काल्पनिक आणि आजच्या अनुभवलेल्या काळाच्या परे जाणारी कल्पनाशक्ती मोडक सरांच्या ठायी आहे. त्यांची कथा वाचताना त्यांच्याबरोबर आपण प्रवासाला निघालो आहोत असे वाटते. प्रवास करत असताना रानवेली, रानपाखरं, पक्षी हे ते उत्साहानं दाखवत आहेत. त्यामध्ये बघा मला सगळं कसं माहिती आहे असा आव नसून एखादी गोष्ट पाहण्यातून तयार होणारा आनंद वाटून घेण्याचा स्वच्छ ताजेपणा आहे. त्यांच्या कथा वाचल्यानंतर भटकण्यासाठी बाहेर पडलो तर बाहेरील प्रत्येक झाडाकडे, पक्षाकडे, कीटकाकडे आपण जास्त कुतूहलाने पाहून ते समजून घेण्याचा प्रयत्न करू असे मला निश्चितपणाने वाटते. मराठी साहित्यामध्ये विषयांच्या मर्यादा खूप दिसून येतात. विविध क्षेत्रातील अस्सल अनुभव मराठी साहित्यात मांडले जात नाहीत. सारखे समाजाला काहीतरी शिकवायचे आहे या विचारातून बाहेरच पडता येत नाही. हे स्वयंघोषित शिक्षकरूपी पिशाच्च कलाकारांच्या मागे हात धुवून लागले आहे. कलाकाराला निव्वळ कलाकार न राहता विचारवंत होण्याची घाई झाली आहे. रचना आणि लेखन वस्तू यामध्ये एक संकुचितपणा जाणवत राहतो. नाही म्हणायला या टीकेच्या तोंडावर फेकण्यासाठी 10-12 नावे कनवटीला ठेवली आहेत, पण ती फेकून झाल्यावर हात नुसताच शिवशिवत राहतो आणि निमूट राहावे लागते. साहित्यात ही उपासमारी आहे, कारण मुळात मराठी जगण्यातच ती आहे. लिहिणारे नवे अनुभव घेत नाहीत आणि अनुभव घेणारे लिहित नाहीत. काही परदेशी साहित्याच्या रचनेशी झगडत बसणारे अथवा अनुकरणोत्सुक साहित्य आजूबाजूला सजवून मांडत राहतात, तर बरीचशी मंडळी जी कधीही संपणार नाहीत अशी थोर पुरुष स्त्रियांची चरित्रे लिहिण्या वाचण्यातच आपली ब्रह्मानंदी टाळी लावून देतात. जुन्याची थोरवी गात बसले की समाज आपल्यालाही थोर समजू लागतो, हे हुकमी चाणाक्ष सत्य कलाकारांच्या आणि राजकारणी मंडळींच्या कधीच लक्षात आलेले असते. जगतानाच्या पठडीबाज अनुभवांना छेद देऊन एक नवे जगणे किंवा रोजच्या जगण्यातील नवे आयाम, नवी मांडणी साहित्य अथवा इतर कलामाध्यमांनी समोर आणली पाहिजे. नाहीतर त्याच त्या डबक्यात पाय मारत आपण किती किती ग्रेट आहोत हे सांगण्यातच कमस्सल पिढ्यानपिढ्या वयानं म्हाताऱ्या होऊन नामशेष होतील. या पार्श्वभूमीवर सरांचे लेखन ही एक अत्यंत आशादायी घटना आहे असे मला वाटते. तुम्ही मला प्रेमानं बोलवलंत आणि मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार. आणि सर, तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चित्र काढून देतो एखादं पाहिजे. या इथून असं दिसतंय, मी असं पहिल्यांदा बघतोय. असं असं शॉर्ट मी कधी बघितलं नव्हतं, तर हे आवडलंय मला. तर काय बोलू मला सांगता येणार नाही, पण खरोखर मला दीपकने सांगितलं होतं तो एक जुना दिवस आठवला. आणि म्हणजे दीपक नारायण मोडक म्हणजे असं नाव लिहिणारा लेखक म्हणजे मला खूप ग्रेट वाटलं की आपल्या वडिलांचं नाव आणि असं त्या नावाला पण एक असं काहीतरी नाद आहे असं मला वाटलं. आणि श्रीनिवास कुलकर्णींनी माझ्याकडे कथा पाठवल्यानंतर मी म्हटलं हे भारी रायटिंग आहे यार. मग मी असं खूप कथा वाचतो मी, म्हणजे इतकी चित्र काढतो की त्याला काही लिमिट नाही. म्हणजे प्रचंड प्रचंड चित्र काढत असतो मी आणि खूप वाचतो, त्यामुळे सगळ्यांना फोन बिन करणं जरा अवघड असतं. पण दीपकचं वाचून मला वाटलं की आपण यांना फोन करायला पाहिजे. आणि अनिकेत कथा मला अजूनही आठवती आहे, अजूनही इतकी ग्रेट कथा आहे की तुम्ही ती वाचाच. म्हणजे कारण मला ती चित्रकलेच्या जवळ वाटलं सगळं. आणि म्हणजे मला नवीन लेखक वाटलाच नाही. इतकं 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 लिखाण त्याचं, इतकं फ्लो होतं त्या सगळ्याला आणि परफेक्ट एडिटिंग होतं. म्हणजे बोरसे सरांबरोबर राहून एडिटिंग काय असतं हे मला जरा अंदाज आहे त्या सगळ्या गोष्टीचा. तर तेही मला चांगलं वाटलं. मी म्हटलं अरे यार माणसाला हे भेटलं पाहिजे. तर भेटल्यानंतर पुष्कळ गोष्टी म्हणजे आमचं कधीच पटत नाही ॲक्च्युली. मग तो काही पक्षी बघत असतो, मला ते पक्ष्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. अचानक म्हणतो तारे बघायला जाऊ. मला ते मी म्हटलं अरे तारे पडत असतात बाबा, आपण काय बघायचं त्यात नाही का. म्हणजे
असं काही म्हणजे आमचं एकाही गोष्टीत आमचं काही पटत नाही, साम्य नाही आहे. पण तरीसुद्धा काहीतरी अशी गोष्ट आहे की आमची खास मैत्री आहे. तर हां, तर त्या लिखाणामधलं मला असं आठवलं की माझ्या चित्रकलेच्या हे जवळ आहे. मला तपशिलामध्ये चित्र काढायला खूप आवडतं. म्हणजे त्यांनी घराचं का दुसऱ्या घरी राहायला जातात, असं ते एक वर्णन आहे. म्हणजे मुखपृष्ठावरही खरं म्हणजे मी तेच हे मध्ये जरा डिस्टर्ब होईल माझं, म्हणजे माझं जरा काय ट्रॅक बदलेल. मुखपृष्ठ असं का आहे? असं कदाचित तुम्हाला असा प्रश्न नेहमी पडतो आणि मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो, की काय असतं? म्हणजे चित्रकार काय कसा विचार करतो? तर वारंवार आता इथे उल्लेख होतोय, की कथांमध्ये साम्य नाही आहे. एका कथेचं दुसऱ्या कथेशी काही कनेक्शन नाही आहे. तर अशा वेळेसला माझ्यासारख्या चित्रकाराची पंचाईत होते, की हा लेखक उभा करायचा आहे म्हणजे याचं काही कॅरेक्टर नाही आहे आधी. म्हणजे हा कोणाला माहिती नाही आहे रायटर आणि अम, ख्याती तर अशी आहे की हा पक्षी बघतो, पक्ष्यांचा अभ्यास आहे, झाडांचा अभ्यास आहे आणि काय तारे बिरे हे सगळं आहे. आणि रायमुनिया नाव देऊन ठेवलंय. तर आता काय होतं की हे पक्ष्यांशी काही संबंधित आहे का पुस्तक, असं वाटायला लागतं. का हा लेखसंग्रह आहे का का आणखीन काही झाडांविषयी माहिती आहे. तर असं काय पुन्हा हे इंजिनियर आहेत धरणाचे, म्हणजे ते पण काही त्या डोकवायला नको आहे. म्हणजे काय चित्र काढायचं याच्यापेक्षा काय काढायचं नाही याचा फार विचार करावा लागतो. आणि त्याच्यामुळे एक काहीतरी मला असं पकडावं लागलं, त्याच्यातलं एक कथा कुठली तरी. आणि त्याच्या अनेक कथा मला मला तो सारख्या पाठवत होता. पण मग मी शेवटी असा निर्णय घेतला की मला जी कथा आवडली, मला ज्याच्यामुळे तो आवडला आहे लेखक, ती कथा मी गृहीत धरीन. आणि मग त्याचं त्या कथेवर तुम्ही वाचाय, खूप भयंकर इंटरेस्टिंग पुस्तक आहे हे. तर त्यांचा तो प्रवास आहे सगळा. आणि रायमुनियाचा काही तसा संबंध नाही आहे, त्यांनी नाव तसं दिलेलं असलं तरी सुद्धा. पण मग तो पक्षी मला त्या खांबावर बसवावा असं वाटला, की मग त्या सगळ्याचा तो एक साक्षीदार आहे. असं सगळं काय काय खूप विचार करून म्हणजे एक मिश्रण असतं विचारांचं. हां, तर मला वाटतं पुरे झालं का आता? खूप बोललो मी आता. तर वाचा. आणि बिकट वाट नावाची कथा, गिरीश आणि तुमची सगळी माफी मागून असं म्हणतो की नाही, आम्ही आता ठरवलं की याचं पिक्चर काढू आपण. म्हणजे काय दीपक, आम्ही म्हणालो होतो की याचा सिनेमा काढू यार आपण. इतकी सुंदर कथा आहे की त्याचं सुरुवातीचं ओपनिंग सुद्धा कॅमेराचं, म्हणजे अक्षरशः शॉट लिहिलेत त्यांनी. म्हणजे तो झोपेतून जागा होतो आणि लाईट्सचे असे तिरीप आहे, असं इतकं भारी आहे ना की तुम्ही म्हणजे वाचाच. मला आता नाही जास्ती सांगता येणार. तर थँक्यू. थँक्यू सर. येस, आता मी विनंती करते डॉक्टर समीरण वाळवेकर यांना की त्यांनी 2 शब्द बोलावे. खरं तर मला असं वाटलं होतं की चंद्रमोहननी बोलायचं मान्य केलं म्हटल्यानंतर पुढच्या लोकांची फुली पडेल आणि थेट गिरीश बोलायला उभा राहील. फार मोठा कलावंत आहे चंद्रमोहन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मला माझ्या लहानपणापासून बघितलं आहे, कारण माझ्या वडील आणि त्यांचे फार प्रेमाचे संबंध होते. चंद्रमोहन आणि राजहंस या 2 नावांची प्रतिमा आपल्या पुस्तकावर उमटणं म्हणजे काय, हे माझ्यासारख्या लेखकाला किंवा माझ्यासारख्या माध्यमातल्या माणसाला आणि इथे असलेल्या प्रत्येकाला चांगलं माहिती आहे. ही 2 नावं लेखकाला स्वतःचं भान आणून देतात. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मुसाफिरी करत असा, ते चित्रपट असेल, अभियांत्रिकी असेल, माझ्यासारखं माध्यमं असेल, पत्रकारिता असेल, टेलिव्हिजन असेल, नाटक असेल, जोपर्यंत पांढऱ्या कागदावर काळं करून त्या आशयाला तुम्ही मुद्रित रूप देत नाही,
तोपर्यंत जनमानसामध्ये तुम्हाला गंभीरपणे घेतलं जात नाही. मी कुठल्याही कलेचा अनादर करत नाही आहे, पण ज्याला आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की कंटेंट इज किंग, म्हणजे आशय हा खरा राजा असतो. तो आशय कागदावर येणं आणि तो चिरकाल टिकणं, या गोष्टीची प्रक्रिया जर अधोरेखित करणारं मूळ काय असेल तर ते पुस्तक असतं. खूप मनापासून प्रत्येक क्रिएटिव्ह आर्टिस्टची अशी इच्छा असते की आपलं कागदावर काहीतरी आलं पाहिजे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की आपापल्या क्षेत्रामधले दिग्गज, अगदी चंद्रमोहनपासून सुभाष अवचटपासून सगळे आमचे जवळचे सिनियर मित्र, या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये, चित्रकलेमध्ये असेल, शिल्पकलेमध्ये असेल, उत्तुंग नाव कमावलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही सगळी मंडळी आहेत. म्हणजे हे आम्हाला, आमचं मैत्र लाभलं हे आमचं खरंच भाग्य आहे. याचं कारण यांनी खूप त्यांच्या आयुष्यामध्ये, आत्ता त्यांनी जितक्या साधेपणाने सांगितलं तितकं नाही आहे. प्रत्येक पुस्तकाच्या आशयाशी त्याला तितकं खोल जाऊन बघावं लागतं. म्हणजे कल्पना करा. ह्या मंडळींच्या बरोबर राजहंस सारखी संस्था, मी राजहंस म्हणजे माझं भाग्य समजतो की माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक माझंही राजहंसनीच प्रकाशित केलं. आणि ते नुसतं प्रकाशित केलं नाही तर दिग्मांनी, म्हणजे माझगावकरांनी अक्षरशः समोर बसून मला ते कसं पाहिजे, तुझं भले 20-25 वर्षातलं काही मुसाफिरी असेल, आपल्याला ते काय करायचं आहे. माझी मैत्रीण सुजाता देशमुख त्यावेळेला राजहंसमध्ये होती. तिने मला एक दिवशी दिग्मांच्या पुढे नेऊन बसवलं आणि अर्ध्या तासाकरता भेट ठरली होती. आम्ही 2 तासांनी जेव्हा उठलो तर आत्ता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं यांना, तिथेच मला दिग्मांनी सांगितलं आपण याचं पुस्तक करायचं. भले ते माझे 50 अनुभव असतील, आणखीन काही असेल. राजहंसकडनं होकार येणं ही गोष्ट एवढी सोपी नाही, हे लेखन क्षेत्रातल्या, साहित्य क्षेत्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि नुसतं तेवढंच नाही, तितक्या ताकदीने ते पुस्तक राजहंस ज्या पद्धतीने काढतं तो एक अमूर्त ठेवा असतो की जो कित्येक वर्ष पुढे टिकून राहणार असतो. माझं तर असं म्हणणं आहे, मी या सगळ्या डिजिटल माध्यमांमध्ये गेली 30 वर्ष काम करतोय. टेलिव्हिजन असेल, ई कंटेंट असेल, कन्व्हर्जन असेल, कन्व्हर्जन ऑफ मीडिया असेल, वेगवेगळी TV चॅनल्स असतील, त्याचं मी हेड म्हणून काम केलं. एकतर पुस्तक लिहिणं, पांढऱ्या कागदावर काळ्या शब्दांमध्ये आणि मुखपृष्ठावर उत्तम चित्र असलेलं असं पुस्तक निघणं, हा एक फार मोठ्या तपश्चर्येचा भाग असतो. त्या सगळ्या मांडवाखालून तुम्हाला जायला लागतं. प्रकाशक, संपादक, चित्रकार आणि लेखक यांचं जे काही एक रसायन जमतं ते अद्भुत असतं. जशी प्रकाशन संस्था लोकांपर्यंत पुस्तक नेऊन पोचवते, तो लेखक प्रकाशात आणते, तसं ते पुस्तकाचा आशय काय आहे हे चंद्रमोहनच्या नुसत्या मुखपृष्ठावरून नाही तर त्यातल्या आतल्या प्रत्येक पानाच्या डिझाईनवरनं. आपला सर्वसाधारण लोकांचा समज असा असतो की मुखपृष्ठ काढलं की झालं, तसं नाही. त्यांनी त्यातल्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा, कुठल्या डिझाईनमध्ये आतली ओळ पाहिजे, कुठल्या टाईपमध्ये पाहिजे, कुठला फॉन्ट पाहिजे, कुठली कलरची शेड पाहिजे, इथपर्यंत त्याचं वर्किंग असतं. मला एक बारीकशी आठवण सांगितल्याशिवाय चंद्रमोहन राहवत नाही आहे. तुझ्यासारखीच इरिलेव्हंट आहे, पण सांगतो. माझ्या लहानपणापासून मी चंद्रमोहनची प्रदर्शनं बघत आलेलो आहे. माझं पहिलं पुस्तक राजहंसनी काढलं, आजच्या ठळक बातम्या, आणि दुसरं पुस्तक माझी कादंबरी ग्रंथालीनी काढली मुंबईतल्या. माझ्या मित्रांनी माझ्या उरावर बसूनच ती त्यांनी घेतली आणि चॅनल 4 लाईव्ह नावाची माध्यमांच्या बॅकग्राऊंडवरची माझी कादंबरी. तर मुखपृष्ठ चंद्रमोहन करणार होता. त्यांनी मुळात म्हणजे चंद्रमोहनची नवोदित काय किंवा सिनियर काय, लेखकांनी त्यांनी बोलल्याशिवाय आपण जाऊन बोलायची पद्धत नाही आहे. मी खरं सांगतो, कुठल्याही क्रिएटिव्ह आर्टिस्टला त्याचं स्वातंत्र्य, त्याचा अधिकार आणि त्याची सिनियरिटी हा प्रकार त्या लेखकापेक्षाही जास्त जर असला किंवा नसला तरी शहाण्या लेखकांनी कधीही चित्रकाराच्या कामामध्ये डोकं खुपसू नये. पुस्तक त्याच्या हातात प्रकाशन संस्थेने पोचवलं. त्यांनी माझं आणि त्याचं माझ्यावर खूप, माझ्या लहानपणापासून प्रेम आहे, त्यामुळे माझं पुस्तक म्हणल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने ते केलं आणि मी माझ्या स्वभावाने उद्धटपणा करायचा तो केला. ते मला यांनी सुदेश इंग्लसपूरकरनी पुस्तकाचं कव्हर वगैरे सगळं यांनी पाठवलेलं, मला पाठवलं. मी ते बघितलं. अफलातूनच होतं, थीमच अफलातून होती सगळी. आणि नुसती कव्हर पेजची नाही तर आतल्या पानांपर्यंत, मलपृष्ठापर्यंत, शेवटून दुसऱ्या कव्हरपर्यंत आणि कव्हर वेस्ट सगळंच म्हणजे अफलातून होतं. पण माझ्या डोक्यात चंद्रमोहनचं खूप वर्षापूर्वी एका प्रदर्शनात त्याची एक सिरीज लागली होती, त्यातलं एक चित्र असं घट्ट रुतून बसलं होतं.
आणि ते काही केलं बाहेर जायला तयार नव्हतं. मला माहिती होतं चंद्रमोहन माझी अतिशय वाईट शब्दात अवहेलना करणार, म्हणजे बोलू नये अशा अपशब्दात तुला यातलं काय कळतं, ज्यातलं कळतं ते कर, असं म्हणून मला तो एक चहा पाजून घरातनं हाकलून देणार याची माझी खात्री होती. मी सुदेशला म्हटलं अरे नको जायला. सुदेश म्हटलं तुला आवडलं ना ते, तू बोलून तर बघ त्याच्याशी. म्हणून आम्ही चंद्रमोहनच्या स्टुडिओत गेलो. मी चंद्रमोहनला म्हटलं उद्धटपणा करतोय, आधीच माफी मागतो तुझी. बोल बोल म्हणला. काय त्याच्या नेहमीच्या स्टाईल, आत्ता स्टाईल बघितलीतच तुम्ही त्याची. म्हटलं तू काढलेलं अप्रतिम आहे, मला तुझ्या कलेतलं कळत नाही. खूपच सुंदर काढलेलं आहे. त्याने ऑक्टोपस काढला होता आणि त्या ऑक्टोपसचे सगळे असे जे हे असतात शेपट्या आणि हात आणि त्याचे अवयव ते सगळे असे पसरलेले की या सिस्टीमचा ऑक्टोपस, राजकारण, सिस्टीम, ब्युरोक्रसी आणि माध्यमं यातला सगळा नेक्सस असा माझा कादंबरीचा विषय होता. तर तो ऑक्टोपस म्हणजेच सगळं गिळंकृत करणारा सिस्टीम याचं ते प्रतीक होतं, हे मला कळत होतं. पण म्हटलं चंद्रमोहन तुझं एक चित्र मला फार आवडलं आहे, ते तू मला द्यावंस असं वाटतं, म्हणजे या पुस्तकाकरता. कुठलं रे, कुठलं म्हणलं? म्हटलं तुझी खुर्च्या नावाची एक सिरीज होती, कुठे ते जुनं होतं म्हटलं, ते मला आठवत पण नाही. म्हटलं मला माहिती आहे ते तुझ्याकडे असणार आत्ता इथे. त्या खुर्च्या सिरीजमध्ये एक खुर्ची आडवी पाडून एक माणसासदृश दिसणारी अशी आकृती त्या खुर्चीवर ओणवी झालेली आहे, जणू काही त्या खुर्चीला भोगतीये असं ते चित्र आहे म्हणलं. आणि मला असं वाटतं सध्याच्या सिस्टीममध्ये पॉवरमध्ये जायला, ती पॉवर म्हणजे मनी पॉवर असेल, मसल पॉवर असेल, पॉलिटिकल पॉवर असेल, त्या सिस्टीममध्ये जायला म्हणून जे काही लागतं ते करण्याकरता तो आरूढ झालेला आहे आणि तो ती सगळी खुर्ची उपभोगतोय. त्याने मला तोंडावर उडवून टाकलं. तुझ्या पुस्तकात बघून मला असलं काही वाटलं नाही म्हणलं अजिबात. नाही, किती महत्त्वाचं असतं बघा. रायमुनिया मगाशी तो जे सांगत होता, माझं कनेक्शन त्याच्याशी आहे की लेखक ज्या भावनेनी किंवा ज्या कॉन्सेप्टनी लिहितो ते जर वाचन करणाऱ्या चंद्रमोहनसारख्या अद्वितीय छायाचित्रकाराला वेगळं वाटत असेल आणि त्याच्या डोक्यातली प्रतिमा तो रंगवणार असेल तर त्याच्याही स्वातंत्र्याला आपण तेवढंच महत्त्व आणि आदर दिला पाहिजे. तरीसुद्धा माझ्या हट्टाला त्यांनी ऐकलं आणि ते चित्र मला दिलं, हे माझं भाग्य आहे. त्याच्याबद्दल त्याचे कायमच त्याच्या ऋणामध्येच राहणं मी पसंत करेन. कमिंग बॅक टू दिस बुक, या पुस्तकात त्यांनी कव्हर पेज, बॅक पेज आणि आतमधलं डिझाईन जे काढलेलं तुम्ही बघितलं, त्यांनी सांगितलेलं अगदी करेक्ट आहे. त्यातल्या प्रत्येक गोष्टीला, म्हणजे तो खांबावर बसलेला पक्षी, ते ती मोटरसायकल, ते पोल्सच्या तारा, भटकंती, भ्रमंती, निसर्ग, त्याचं अवलोकन आणि मानवी मनाने त्याचं केलेलं विश्लेषण, हे सगळं त्यांनी त्याच्या चित्रात आणलेलं आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीला त्याचं जस्टिफिकेशन आहे, यातल्या प्रत्येक गोष्टीला रिझनिंग आहे. आणि तुम्ही कथा वाचत जाल तर तुम्हाला असं आढळेल की या 12 कथांपैकी किमान 7 ते 8 कथांमधला एक ना एक अंश चित्रामध्ये आलेला आहे. तो कावळ्याच्या रूपाने असेल, तो मोटरसायकलच्या रूपाने असेल, तो चालत चाललेला अमर्याद पसरलेला रस्ता असेल, तारा असतील, हे सगळे भाव त्यांनी जे त्या कथांमध्ये मांडलेले आहेत मोडकांनी, ते त्या कव्हर पेजमध्ये आलेले आहेत. तर कलावंताचं मोठेपण हे असं असतं, ते स्वतःच्या तोंडाने कधीच सांगत नाहीत. पण मला असं वाटतं अशा समारंभाला त्यांनी येऊन बोलण्याची सुद्धा माझ्या बघण्यातली ही पहिली वेळ असेल. जसं आमचे दिग्मासुद्धा कार्यक्रमाला कधी येत नाहीत फारशा, पण डॉक्टरांच्या रूपाने किंवा मिसेस माजगावकरांच्या रूपाने ते आमच्याबरोबरच असतात कायम. राजहंसची पुस्तक निर्मिती ही नितांत सुंदर असते. शहाण्या माणसाने ते एका बैठकीत कधी संपवायचं नसतं. ते असं थोडं थोडं एक एक कथा वाचत अनुभवत पुढे जायचं असतं. ती पूर्ण कथा मनामध्ये रिचली, झिरपली की तिच्यावर एक 2-3 दिवस विचार करायचा आणि मग नंतर पुढची कथा वाचायला घ्यायची, अशी माझी पद्धत आहे. मोडकांनी मला दुर्दैवाने हा वेळच दिला नाही. 3.5 दिवस आधी हे पुस्तक माझ्या हातात मिळालं. त्याच्यातनं मला सगळ्या कथा वाचता आल्या नाहीत प्रामाणिकपणे, पण स्पेसिफिकली त्यातल्या काही कथा मला वाचायच्या मी ठरवल्या होत्या, कारण त्यातल्या हंसमध्ये आणि नवलमध्ये आणि याच्या आलेल्या कथा मी आधी वाचलेल्या होत्या आणि त्या मला इतक्या वर्षानंतर डोक्यामध्ये आठवत होत्या. म्हणून मला त्यातल्या कथा मी ज्या वाचल्या, या सगळ्यांनी आधी इतकं वडनेरे साहेबांपासून चंद्रमोहनपर्यंत आणि डॉक्टरांनी हे सगळं रसग्रहण करून झालंय. मला त्यांच्या शब्दकळेचं फक्त एक उदाहरण द्यायचं आहे की निसर्गामध्ये फिरणारा हा माणूस, अभियंता म्हणून असतील किंवा पक्षी निरीक्षण करणारे असतील किंवा आणखीन कुठल्याही भूमिकेतून असतील, हे निसर्गात फिरत असताना अंतर्मुखच होत असतात. माझ्या इथे मोठे मोडक साहेबांसारखे ब्युरोक्रॅट्स बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की ब्युरोक्रसीमध्ये किती निरस चर्चा असतात. कलात्मकतेला, त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीला मारक अशा सगळ्या गोष्टी असतात. मी स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये 10 वर्ष काम केलं आहे.
तुम्ही कितीही कोमल हृदयी, कितीही क्रिएटिव्ह आर्टिस्ट वगैरे असाल, मीटिंगमध्ये वगैरे हा सगळं ठीक आहे, ओके, एक गुच्छ द्या, स्वागत करा, मीटिंग सुरू करा. इतकं निरस वातावरण असून सुद्धा जो माणूस निसर्गाशी इतकं तादात्म्य पावतो. आणि सगळ्यात गंमत मला गिरीश या गोष्टीची वाटली, म्हणजे तुम्ही तर दोघांनी ऑलरेडी त्याचं फिल्म मेकिंग म्हणून विचार केला असेलच, पण आपल्याकडे आजकाल असा समज असा झालाय की प्रत्येक सीनमध्ये, प्रत्येक एपिसोडमध्ये आणि प्रत्येक सीझनमध्ये, तू आता सिरियलचं शूटिंग करून आलायस, काहीतरी सनसनाटी घडायलाच पाहिजे. सुरुवातीला एक मुर्दा, मधल्या भागात एक बलात्कार, त्याच्यानंतर मग परत त्याचं इन्व्हेस्टिगेशन, आणि आता OTT सिरियल आल्यामुळे तर काय बाकी शारीरिक संबंध वगैरे बिनबोभाट, वाटेल तेवढं, वाटेल तसं, वाटेल तितक्या प्रमाणात. मराठी सासू सुनांच्या सिरियल बघणाऱ्या ऑडियन्सला हे आत्ता इतक्या लवकर झेपणारं प्रकरण नाही आहे. हे प्रकरण सगळं 2000 नंतर जन्माला आलेल्या माणसांच्या, मुलांच्या, आपल्या पिढीला हे असलं प्रकरण म्हणजे नित्याचं झालंय. ते कोणी आता झीमधल्या सिरियल्स वगैरे बघतच बसत नाही. मला या कथासंग्रहाचं मोल असं वाटतं की माध्यमांच्या वावटळीमध्ये अतिशय क्रिएटिव्हली लिहिलेल्या या कथा वाचकांना परत पुस्तकांकडे आणतील. याच्याकरता मला याचं मोल वाटतं. नवीन पुस्तक उघडल्यानंतर त्याचा मुखपृष्ठ बघितल्यानंतर लव्ह ॲट फर्स्ट साईट जसं होतं ना कॉलेजच्या जीवनामध्ये, बघितल्या बघितल्या 2-3 ठोकेच चुकतात, तसं हे बघितल्यानंतर चांगल्या वाचकाचं होईल. आणि त्याच्यानंतर त्यातली कथा वाचत जर आपण पुढे गेलो तर आपण त्यात गुंतून जाऊ. सकृत दर्शनी तुम्हाला असलं काही सनसनाटी येतात दिसणार नाही की पहिल्या 2-4 ओळीतच एखादा खून, नंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू, असं नाही आहे. पण मोडकांची शब्दकळा, मला असं वाटतं की मराठीमधल्या काही सर्वोत्तम साहित्यकृती वाचल्यानंतर त्या लेखकांचे प्रभाव त्यांच्या लेखणीवर आहेत, असं मला वाटतं. आज इतरांनी इतकी चांगली भाषणं करून ठेवलेली आहेत आणि शेवटी गिरीशही बोलणार आहे. उमेशनी तर फारच सुंदर, कमी वेळात आणि कमी शब्दांमध्ये उमेशनी ती प्रोसेस मांडली. मला तुम्हाला मोडकांनी लिहिलेल्या एक 4-5 ओळी फक्त वाचून दाखवायच्या आहेत की निसर्गाचं वर्णन सगळेच करतात, पण 40 वर्षात 14, 15, 16च कथा लिहिणं याचं कारण काय असावं? त्याचं कारण तो निसर्ग मनामध्ये झिरपावा लागतो, तो निसर्ग डायल्यूट व्हायला लागतो, तो कुठल्या शब्दातनं व्यक्त करावा याची पण एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसला दीपक मोडकांनी पाहिजे तेवढा वेळ दिलेला आहे. घाई करून कुठल्या तरी दिवाळी अंकात यावेळेला 12 कथा पाडायच्यात, 7 लेख पाडायचे आणि 3 कविता पाडायच्यात, हा प्रकार मोडकांच्या बाबतीत नाहीये. त्यांची शब्दकळा तुम्ही बघा. मी थोडंसं उदाहरण म्हणून तुम्हाला फक्त एक वेळेचं भान ठेवून एक 3-4 ओळी वाचून दाखवतो. त्यांनी त्यांच्या एका अनिकेत नावाच्या ज्या कथेचा उल्लेख आता चंद्रमोहननी केला, त्या कथेमध्ये शब्दकळा हा जो प्रकार आहे तो किती प्रभावाने येतो बघा. त्या शब्दांमधून चित्र तर दिसतंच, पण मनोवस्था पण दिसते. बऱ्याच वेळेला त्यांचा नॉस्टॅल्जिया हा त्या कथांमध्ये दिसतो. ते काल्पनिक असेल की नाही मला माहिती नाही. त्यांच्या लहानपणामध्ये त्यांनी नेमकं काय अनुभवलंय आणि कुठल्या क्षणाला कल्पना विलासाने वाढवलंय हे मला माहिती नाही, पण जे मांडलंय ते इतकं अस्सल मराठीतलं शब्द लेणं किंवा शब्द सौष्ठव घेऊन येतं की ते आपल्याला वाचणं आवश्यक आहे. आमच्या दारावर मागल्या दारात बसलं म्हणजे घरामागचा डोंगर उतार संपल्यानंतर दरीमधून वाहणारी नदी दिसत असे. त्या पलीकडे पुन्हा डोंगराचा चढ सुरू होऊन पलीकडच्या डोंगराची बेलाग भिंत दिसे. बेलाग भिंत बरं का. या डोंगरावर पावसाळ्यात ढगांचे पुंजके ओठंगलेले दिसत, कुठे कुठे छोटे धबधबे दिसत, अगदी दाट जंगल डोंगर उतारावर दिसे आणि मधून मधून काळ्या कातळांचे समांतर पट्टे हिरव्या जंगलांच्या वाटे चालत. दिवाळीच्या आधी सागाच्या पोपटी मोहराचे बहर हिरव्याची धार थोडी बोथट करत. पावसाळ्याच्या आधी कुठे कुठे कारंजाच्या आणि पळसांच्या फुलांचे रक्त लाघव हिरव्याला बाजूला सारून धीटपणे उमटे. नदी पलीकडच्या डोंगरातल्या ऋतुचक्रातले हे विभ्रम मागच्या पायरीवर बसून मी पाहत असे. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या उतारावर मध्येच आडवा पसरलेला माझ्या शाळेला जायचा रस्ता होता. रस्त्यावर थोडं दूर कुंभाचं एक झाड होतं. त्याला चेंडू एवढी गोल फळं लागत. नदीकडच्या उतारावर एकाखाली एक समांतर आडवे पसरलेले 2-3 रस्ते दिसत. आणखी थोडं खाली रस्त्यांच्या एका तिठ्यावर शिरीषाचं मोठं झाड होतं. एप्रिल मे मध्ये त्याला गुलाबी रंगाची दाढीच्या ब्रशसारखी फुलं लागत. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठे भाऊ खांडेकर दिसतात का, याच्यामध्ये कुठे भाऊ पाध्ये दिसतात का, आणखीन तुम्हाला त्यांच्या एका त्या ज्या कथेचा उल्लेख मगाशी चंद्रमोहननी केला आणि मला वाटतं डॉक्टरांनी पण केला, शिल्पकाराच्या त्या कथांमध्ये जी भाषा त्यांनी वापरलेली आहे ती भाषा तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या राजे राजवाड्यांच्या संस्थानिकांच्या काळात घेऊन जाते.
या प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे. रान जखीन जी त्यांनी मांडलेली आहे दॅट इज टोटल पिक्चरस एक्सपिरियन्स. चित्रपटाचा आपला नियम एक असा अलिखित नियम सांगितला जातो, हे दोघं दिग्गज चित्रकर्मी चित्रधर्मी आपल्याच बरोबर बसलेले आहेत, उमेश आणि गिरीश. पण जिथे तुमचं व्हिज्युअल खूप पॉवरफुल असतं आणि जिथे ते संपल्यानंतर तुम्हाला आवश्यकता लागेल तिथेच संवाद किंवा शब्द यावा. ह्यांच्या कथांमध्ये, मोडकांच्या कथांमध्ये बऱ्याच वेळेला व्हिज्युअलच इतकं पॉवरफुल आहे की ते शब्दामधनं मांडलं गेलं हेच आपण विसरतो. त्याचं दृश्यात्मक स्वरूपच आपल्या मनात रेंगाळत राहतं आणि मग संवाद कुठे असेल तरच तिथे फक्त आपल्याला माणसांमधला संवाद वाचता येतो किंवा तो आपल्याला ऐकू येतो. इतके तुम्ही त्या मजकुराबरोबर प्रवाहित होत पुढे जाता. हे याचं वैशिष्ट्य आहे. मला आणखीन एक असं वाटलं, खूप प्रचंड नाट्यात्मकता, खूप प्रचंड धक्कादायक प्रसंग किंवा खूप प्रचंड अनपेक्षित काहीतरी असं घडणारं असं तुम्हाला या कथेमध्ये फारसं सापडणार नाही. मतकरींच्या तशा धक्कातंत्र वापरलेल्या कथा होत्या. म्हणजे यांच्या कथामध्ये धक्कातंत्र आहे पण ते अतिशय सटली येतं. माणसाच्या मनाचे विभ्रम, माणसाच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये दडून कुठेतरी असलेली भीती, भय नावाची जी काही कल्पना आहे ती कुठल्या क्षणाला उसळी मारून वर येईल आणि ती जेव्हा उसळी मारून वर येते तेव्हा ते सांगणाऱ्या आणि अनुभवणाऱ्या दोन्ही माणसांच्या रक्ताचं जणू काही बर्फ होऊन जातं. अशी एक शिरशिरी तुमच्या अंगात येते. ही त्यांची म्हणजे मराठीमध्ये एकतर भयकथा आणि गूढकथा अगदी पार धारोपांपासून मतकरींपर्यंत अनेकांनी मांडलेली आहे. ही जातकुळी काहीतरी वेगळीच आहे. ही दृश्य जातकुळी आहे. म्हणजे त्यांच्या दृश्य जातकुळ्या नव्हत्या असं मला म्हणायचं नाहीये, पण ही वेगळी दृश्य तुमच्या पुढे येतात, वेगळ्या शब्दांमधनं येतात आणि ती तुम्हाला शहारून टाकतात. मला व्यक्तिशः मोडक साहेब त्यातली फार आवडलेली कथा म्हणजे मंजुषा. म्हणजे अशी कल्पना मुळात एखाद्या म्हणजे मला हे नंतर का साधर्म्य वेगळं वाटलं याचं कारण मी थोड्या काही क्षणांनंतर सांगतो. पण या कथेमध्ये त्या घरातल्या मुलाचे, माधवचे वडील हे उतरंडीला त्यांचं आयुष्य लागलेलं आहे, तिन्ही सांजा झालेल्या आहेत. त्यांना त्यांच्या जुन्या मुलगा वगैरे सगळं नातवंड वगैरे अशा कुटुंबामध्ये राहत आहेत आणि त्यांना अनेक वर्षांनंतर घरातली त्यांची एक तसबीर पाहिजे. का ते काही सांगत नाहीत. सगळे विचारतात, अहो जाऊ दे ना, 4 घरं बदलली, इकडनं इकडे आलो आपण, सगळं झालं. त्या कथेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी त्या कुटुंबाचं वर्णन केलंय, त्या नानांच्या मनोवस्थेचं वर्णन केलंय, ते कुठल्याही वैश्विक भावनेपेक्षा कमी नाही. त्याचा एकूण त्या मांडणीचा पोत, भाषेचा पोत जो आहे त्या कथेमधला, तो कुठल्याही आंतरराष्ट्रीय साहित्यापेक्षा कमी नाही. मी हे उगाच मोडक माझे मित्र आहेत म्हणून काहीतरी फ्लॅटरिंग करायचं त्यांच्यासमोर म्हणून बोलत नाहीये. तुम्ही ती कथा वाचून बघा. ती कथा एकदा वाचून तुम्हाला पूर्णपणे कळणार नाही, त्यातला एखाद दुसरा मुद्दा कळेल. तुम्ही जेव्हा 2 किंवा 3 वाचनं त्या कथेची कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माणसाला जेव्हा मरण समोर दिसायला लागतं किंवा तिन्ही सांजा आयुष्याच्या झालेल्या असतात, त्यावेळेला आपल्या आरंभीच्या काळामध्ये ज्यांनी आपल्याला जगवलं, उभं केलं, आधार दिला, अशा आपल्या पहिल्या जीवनसाथी बायकोची आठवण त्या माणसाला येते की जी लग्नानंतर काही काळात त्याला सोडून जाते, मृत्यू पावलेली असते. आणि त्याच आपल्या सहचरणीच्या बहिणीशी त्यांनी लग्न केलेलं असतं. इतके वर्ष संसार या दुसऱ्या बायकोनी केलेला असतो. पण मरायचा दिवस किंवा तिन्ही सांजा झाल्यानंतर या माणसाला सगळ्यात ओढ कुणाची आहे तर आपल्या आईच्या तसबिरीची आणि आपल्या पहिल्या बायकोच्या तसबिरीची. हे जे काही वर्णन मोडकांनी त्या कथेमध्ये केलेलं आहे ते अद्वितीय आहे. बाकी त्याच्यावर चित्रपट होऊ शकतो का शॉर्ट फिल्म होऊ शकते, हा भाग नंतरचा. कुठल्याही कथेमध्ये असा काहीतरी एक वैश्विक मुद्दा असतो. म्हणजे वैश्विक कथा कशाला म्हणायचं, कुठल्याही जगातल्या भाषेमध्ये, जगातल्या कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर माणसांनी माणसांची वागताना त्यांची जी काही इंटर रिलेशन्स असतात, त्यांच्या मनामध्ये जे काही भावतरंग येतात, त्यांच्या मनामध्ये जे काही स्मरणरंजन असतं, पूर्वीचं आयुष्य आत्ताचं आयुष्याचे जे काही सांधे असतात, ह्याला भाषेचं आणि धर्माचं आणि कुठल्याही भौगोलिक प्रदेशाचं बंधन नसतं. मला वाटतं वैश्विक कथेचं हे फार एक मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की जे मोडकांच्या कथेमध्ये दिसतं. निसर्गवर्णन, भयकथेचं आणि विस्मयकारक पद्धतीने अंगावर येणाऱ्या अशा गूढकथेचं एक वेगळं आकर्षण मोडकांना आहे. मग मोडक कधी ते जंगलामधल्या पानाफुलात शोधतील किंवा त्या वृक्षाच्या जवळ खेचणाऱ्या त्या वेलीच्या रूपामध्ये शोधतील किंवा माणसामधल्या सुद्धा दडलेल्या पशुमध्ये शोधतील. त्याने एका कथेमध्ये, छोटीशी कथा आहे, सरकारी कथेमधला आलेला अनुभव त्यात मांडलाय, तो प्रत्यक्ष त्यांना आलेला आहे का त्यांनी अनुभवलेला आहे माहीत नाही, पण अनपेक्षितपणे माणसं कशी बदलू शकतात आणि तुम्हाला विस्मयचकित नव्हे तर शॉक्ड आणि स्टन्ड
ही जी काही अवस्था असते माणसाची, यू नेव्हर एक्सपेक्ट की दिस थिंग विल हॅपन, आणि ते घडतं. अशा बाबतीतलं धक्कातंत्र सुद्धा मोडकांनी त्यांच्या कथेमध्ये दिलेलं आहे. मला असं वाटतं कादंबरी, आणि आता यांची काही कथा तर यांच्या 45 पानाच्याही पुढच्या आहेत, म्हणजे त्याला दीर्घकथाच म्हणावं लागेल. आपल्याकडे सर्वसामान्य कथेची कल्पना 18, 20, 22 पानात असते. काही काही कथा 45 पानांच्या आहेत, 3-4 कथा 45 पानांच्या पुढच्या आहेत. म्हणजे मला असं वाटलं की त्या कथांमध्ये खरोखरच एक प्रचंड मोठ्या कादंबरीची बीजं पण आहेत. पण आपल्याकडे आजकाल काय झालंय, आपल्याकडे आजकाल काही व्याख्यांमध्येच आपण गल्लत करतो की काय, असं मला वाटतं. पण त्यांच्यातला लेखक हा इतका सदैव जागा आहे की त्यांना ज्या क्षणाला वाटतं की माझी कथा इथे सुरू होणार, इथे संपणार. अर्थात मला हे निश्चित माहिती आहे की त्याला डॉक्टर बोरसेंसारख्या संपादकाचंही फार मोठं कौशल्य आहे. कारण बऱ्याच वेळा लेखक स्वतःच्याच प्रेमात असतो, स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात असतो. त्याला बरोबर बखोटीला धरून वळणावर कसं आणायचं आणि त्याला दिलेल्या चौकटीत कसं बसवायचं, हेच तर संपादकाचं काम असतं. तेव्हा ती कुठेही कथा, आजकालच्या मराठी सिरियल्सविषयी मगाशी मी रेखाताईंशी बोलत बसलो होतो, त्या जशा एक कप चहा किंवा एक डब्यातनं आलेला एक गुलाबजाम, याच्यावर अख्खा एपिसोड आपण काढतो गिरीश आजकाल. तू नाहीस इतर जण. तसं याच्या कथेमध्ये कुठं दिसणार नाही. यांच्या कथेमध्ये जेवढं त्यांना सांगायचंय टू द पॉइंट तेवढंच सांगितलेलं आहे. त्यांना सांगायचं त्याच फॉर्ममध्ये सांगितलं. या कथांचे फॉर्मही वेगवेगळे आहेत बरं का. म्हणजे एका कथेसारखाच तुम्हाला दुसरा फॉर्म दिसणार नाही. कथांचे फॉर्म वेगळे आहेत, सिच्युएशन्स वेगळे आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडतात. म्हणजे इतक्या माणसांचे इतके वेगवेगळे फॉर्म्स, इतक्या वेगवेगळ्या पद्धती, आणि सांगायची पद्धती वेगवेगळी. मला असं वाटतं हा आरामात वाचायचा कथासंग्रह आहे. खूप समृद्ध करेल. आणि मुळात म्हणजे खूप आयुष्य बघितलेलं वेगवेगळ्या अंगांनी, बायनोक्युलर्समधनं किंवा वेगळे चष्मे घालून. अभियंता असणं ही त्यांच्या व्यवसायाचा भाग झाला. खरं तर त्यांची जातकुळी ही लेखकाच्या एका वेगळ्या लेखन पद्धतीची आहे, हे त्यांनी हा कथासंग्रह लिहून सिद्ध केलेलं आहे. आणि मला असं वाटतं फक्त एका, काय म्हणू आपण त्याला, मुसाफिर म्हणू किंवा फिरस्ता म्हणू, ती मोटरसायकल मला चंद्रमोहननी त्याच्याकरता काढली असावी असं मला वाटतं. की एक आयुष्य व्यवसायाच्या निमित्ताने किंवा तुमच्या आवडीच्या निमित्ताने जिथे जिथे कुठं फिरता आलं तिथे फिरणारा हा मुसाफिर आहे. आणि तो मुसाफिर त्याच्या आयुष्यात आलेले प्रसंग, व्यक्ती, आठवणी, स्मरणरंजन, ह्याला कल्पनाशक्तीची फोडणी घालून तुमच्यासमोर जे काही मांडतोय तो हा कथासंग्रह आहे. मला नेहमी असं वाटतं, चंद्रमोहन, मी कदाचित चुकत असेन, पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक कादंबरी दडलेली असते. प्रत्येकाला त्याचा मामा आठवत असतो, प्रत्येकाला त्याची लग्न न होता घरात राहिलेली मावशी आठवत असते, प्रत्येकाला त्याचा एक पंढरपूरचा वाडा आठवत असतो. पण सगळेच लिहित नाहीत ना, कारण सगळ्यांना लिहिता येत नाही, तर प्रत्येकच जण लेखक झाला असता. ही एक साधनेने मिळवलेली प्रतिभा आहे. म्हणून तर याला 40 वर्ष 16 कथा लिहायला लागली. नाही तर एका वर्षात दरवर्षी दिवाळी अंकांना 12 किंवा 14 दिवाळी अंकांना कथा पाठवणारी मंडळी आपल्याकडे आहेत. जोपर्यंत आपण स्वतः प्रगल्भ होत नाही, आपला विषय आपल्या मनात रुजत नाही, जोर धरत नाही, तो प्रोसेस होत नाही, तोपर्यंत तो लोकांना सांगण्यात अर्थ नसतो, कुठल्याही फॉर्ममधला, कादंबरी असो, कथा असो, कविता असो. मला असं वाटतं हे खूप विचारपूर्वक अनुभवाने लिहिलेलं आहे. चंद्रमोहनसारख्या हाताने ते सजलेलं आहे आणि राजहंसी मुद्रा ही त्याच्यावर लागलेली आहे. हे दीपक मोडकांचंही भाग्य आहे, आमचं सगळ्यांचंही भाग्य आहे. आणि खूप कष्टाने लिहिलेला हा कथासंग्रह आहे. खूप गोड पद्धतीने तो प्रकाशित केलेला आहे आणि चित्र तयार केलेली आहेत. आपण सगळ्यांनी तो वाचला पाहिजे. मोडकांचं अभिनंदन, शुभेच्छा, आणि मला बोलवल्याबद्दल आभार. थँक्यू डॉक्टर. आणि आता मी विनंती करते गिरीश कुलकर्णी यांनी 2 शब्द बोलावे. उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळींना वंदन, नमस्कार. खरं सांगायचं तर कार्यक्रम पत्रिकेनुसारचा माझा बराचसा वेळ हा निघून गेलेला आहे. त्यामुळे आता त्याबद्दलही व्यासपीठावरील सर्व महनीय नको, इतकं छान सगळं बोलणं झाल्यानंतर फार काही बोलावं असं उरत नाही. शेवटी बोलण्याची वेळ तुमच्यावर आली असता एक प्रकारे ते उपकारकही असतं की भाषण तयार करायची गरज पडत नाही, इतरांचं सगळं थोडं उल्लेख करत एक वेळ साजरी करता येते. किंवा दुसरं असंही होतं की सगळेच मुद्दे संपून जातात, इतकं बोलणं होतं की मग नंतर थोडं जरा शांत चिंतनच करावं त्या सगळ्या बोलण्याचं, अशा पद्धतीची एक वेळ येते. असो तर सांगायचं कारण म्हणजे मी खरं तर या कार्यक्रमाचा संयोजक, एक आयोजक
नारायण या पद्धतीच्या भूमिकेतनं प्रथम माझा शिरकाव झाला. मला जेव्हा मोडक सरांनी सांगितलं, म्हणजे ह्या गोष्टी मला त्या अगोदरही पाठवल्या होत्या त्यांनी आणि मी त्या वाचल्या होत्या आणि माझी अशी फार मनापासून इच्छा होतीच की याचं पुस्तक व्हावं वगैरे वगैरे. आणि मग ते यथावकाश झालं, त्याचा कोण आनंद झाला वगैरे वगैरे असं सगळं झालं. आणि मग आता करायचं, त्याचं प्रकाशन करायचं आणि मग ते राजहंसनी प्रकाशित करायचं ठरवल्यावर तर मग तर काय, म्हणजे मग पुण्यात जन्माला यावं, मग त्याच्यानंतर चांगलं छान चारीठाव कुटुंब लाभावं, उत्तम शिक्षण इथल्या 4-5 काही शाळा आहेत तिथे शिकायला मिळावं, मग यथावकाश चांगली प्राध्यापक सदृश नोकरी मिळावी आणि मग राजहंसकडनं एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं, म्हणजे मग आयुष्याचं साफल्य. अशा पद्धतीची एक काय म्हणूया घोटीव कल्पना मनामध्ये असतेच, साधारणपणे पुणेकरांच्या तर असतेच असते. तर बहराल असं ठरल्यावरती मग खूप अजून आनंद झाला आणि मग ह्या कार्यक्रमाची आता आपण जुळणी करूया वगैरे वगैरे अशी आमची दोघांची चर्चा चालू असताना मग मी एक एक करत मग मी म्हटलं त्याला काय अवघड आहे, आपण करून टाकू, एक सभागृह घेऊ, असं आहे, इकडचं आहे तिकडचं आहे. मग निम्मी जबाबदारी अशीच हे करण्यासाठी परिवार सदस्य त्यात घुसवत शारवीच करेल म्हणलं निवेदन वगैरे वगैरे असं करत मी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो. आणि अचानक अवचित मला सांगण्यात आलं की आता तुलाही बोलायचंय, कारण आणि चंद्रमोहन कुलकर्णी येणार असं एक माझं त्यातलं एक छुपं आकर्षण, म्हणजे की बाबा ते पण येणार आहेत तर त्यांना प्रत्यक्ष भेटता येईल आणि पाहता येईल, कारण त्यांची चित्रच पाहत आलो आजवर. पण म्हणे त्यांनी बोलण्याचं नाकारलं आहे आणि व्यासपीठावरती ते बसणार नाहीत, मागे खाली बसतील. अरे देवा, म्हणलं आता अवघडच झालं, म्हणजे ते समोर बसले असता आपण इथे बसायचं म्हणजे आपल्याला किती बरं हसू येईल. उमेश म्हणल्यासारखं खूप हसायला येतं म्हणजे आपलं स्वतःचं हसू झाल्यासारखं होतं. मोठी मोठी माणसं समोर असतात आणि उगाच तुम्ही आपलं फिल्ममध्ये आहात आणि 4 ठिकाणी तुमचं नाव आलं बुवा छापून, नाचलात तुम्ही म्हणून आपलं तुम्हालाही बोलवलं असं होतं. पण इथे मात्र तो भाग नाही आहे. इथे आमच्या कुठल्याही कर्तृत्वापेक्षा आमचं आणि मोडक सरांचं जे मैत्र आहे त्याचाच बंध हा फक्त आम्हाला या उच्चासनी आणण्यामध्ये कारणीभूत आहे. आणि म्हणून हक्कानं सुद्धा एका परीनं मला इथे यायचं होतं. आज फार विचित्र अनवस्था प्रसंग माझ्याही पुढे तयार झाला होता, जसा चंद्रमोहन सरांपुढे, की 19 तारीख ठरली. त्या दिवशी माझं चित्रीकरण सध्या चालू आहे आणि त्याला सुट्टी होती. त्यामुळे आम्ही 19 तारीख अशी अगदी आखीव रेखीव पद्धतीने ठरवली आणि नेमका मध्ये अवकाळी जो पाऊस सुरू आहे त्याच्यानुसार पाऊस झाला आणि आमचं सगळं वेळापत्रक कोलमडलं. आणि त्यामुळे आत्ता सगळी मंडळी तिकडे माझी वाट पाहतात की कधी येतील, आता गिरीश कुलकर्णी कधी येतील आणि त्यांना घेऊन आपण शूटिंग कधी चालू करू. असं भोरच्या पुढे धरणाच्या जवळ असं ते थांबलंय सगळं युनिट. आणि पण मी म्हटलं नाही बुवा, आता मी काय शब्द दिलाय आणि असं पुस्तकाचं प्रकाशन सारखं सारखं थोडंच होतं, तर त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल, कारण माझा काहीच दोष नाही, मी अगोदर वेळ दिली होती. पण असो तर अट्टहासानं सुद्धा हा काय म्हणूया दिवस साजरा मला करायचाच होता. कारण मोडक सरांची जशी ओळख झाली जेव्हा पहिल्यांदा आम्ही त्यांच्याबरोबर कोयनेमध्ये गेलो, त्या पूर्ण प्रवास असं डोळ्यापुढेच आहे अजूनही. कारण त्यांची सगळ्यात मला मोठी खासियत वाटते की ते तुम्हाला सगळ्याच एकंदरीत तुमच्या जगण्याबद्दल अवेअर करत जातात. त्यांचं तुमच्या सोबतीने चालणं हे तुम्हाला खूप जागं करत जातं की बुवा हे झाड शेजारी माझ्या आहे, तर त्याचा मी कानोसा घेतला का, मागोवा घेतला का मी माझ्याच तंद्रीत आणि धुंदीत कैफात असा चालतो आहे, किंवा ही जी काही वाट पुढे जाते आहे त्या वाटेचं काही आहे का, ती वाट कुठे घेऊन जाणार आहे, त्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही कुतूहल तयार होतं का, या सगळ्या गोष्टीबद्दल एकूण आपलं अस्तित्व आणि भोवताल निसर्ग या सगळ्याचं काही नातं आहे का, अशा अनेक स्वतःच्या अस्तित्वाच्या संबंधीच्या मूलगामी अशा प्रश्नांकडे ते हलक्या हाताने घेऊन जातात. आणि असं करताना जसं उमेशने उल्लेख केला की ती जडजंबाळ कुठली तरी तत्वज्ञान पाजळणारी अशी कुठलीही भाषा नाही, ती बरबटलेली नाही त्याने एका परीने. अतिशय साधेपणानं 4 चौघात आपल्या मित्रांमध्ये गोष्टी वेल्हाळपणे एखादं कथानक रंगवावं तद्वत ते अनुभव सांगतात. आणि अनुभव सांगत असताना त्या अनुभवाला डोईजड होऊ न देता त्याला हलकेच आपल्या कल्पनेच्या तळ्यागाठी नेत त्याला सजवत राहतात. आणि मग आपण त्या सर्वांगीण कथनाकडे पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात असं येतं की कुठलाही भावनांचा कल्लोळ न करता सावकाश पद्धतीने हवी ती रसनिर्मिती केली गेलेली आहे आणि मग तुमच्या मनामध्ये तो रस टिकून राहतो. असं हे लिखाण, असं हे व्यक्तिमत्व. आणि
मला असं वाटतं असं लिखाण साकारायला, अशी अभिव्यक्ती साकारायला तुमचं जगणंच तसं असावं लागतं. तुमचं जगणंच समृद्ध असावं लागतं. आणि म्हणून मला त्यांच्या जगण्याकडे पाहताना असं नेहमी वाटत आलंय की बा हा माणूस आनंदानं काम करतो. जे काही करतो ते आनंदानं करतो. आनंदासाठी करत नाही काही. आनंदानं करतो. त्यामुळे त्यांनी म्हणजे मी जेव्हा जेव्हा काही नोकरी करण्याचा योग आला आयुष्यात, तेव्हा असं वाटलं की कधी संपेल ही नोकरी, मला नाही नोकरी करायची वगैरे वगैरे. पण यांनी इतके पूर्ण आयुष्याच एका परीने नोकरीमध्ये काढून त्या नोकरीमध्ये काहीतरी एक मोठं काम तर झालंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणूया, इतरांना प्रेरक असं काहीतरी एक कार्यसंस्कृती म्हणून, निरीक्षण म्हणून, अशा अनेक अंगांनी समृद्ध असं काम उभं करून ठेवलेलं आहे. आणि मग लक्षात असं येतं की फक्त नोकरी करायला जात नव्हते, फक्त महाराष्ट्राचा काय एक मोठी जबाबदारीचं पद भूषवत नव्हते. एक लेग टॅपिंग सारखं मोठं देशापुढचंच एक तंत्रज्ञान विषयक आव्हान ते पेलत नव्हते. तर ह्या सगळ्याकडे एक जगण्याचा भाग म्हणूनही पाहत होते. आणि ते इतर कोणासाठी काही न करता स्वतःसाठी आणि आनंदानं या नाना तऱ्हेच्या आव्हानांना कुतूहलानं पाहत आणि भिडत असं ते जगत होते. आणि म्हणून मग एक हा मैत्रभाव तयार होतो. हे जे असं वाटतं की अरे हे कुठेतरी कनेक्टेड आहे, ह्याचं काय मेळ समजत नाही, हा कुठून आला हा बंध, हा कुठून तयार झाला धागा. फार काही खूप अगदी रात्री रंगवल्या आम्ही त्यांच्या टेरेसवर असा भाग नाही, परंतु एक 2-3च गाठीभेटी पुरेशा आहेत, त्या पुरेशा ठरतात असं मला वाटतं. आणि त्यानं या पद्धतीचा काय म्हणूया एक ठेवा तुमच्या हाताशी लागतो. आणि आता रायमुनियावरती इतकं सगळं त्यातल्या त्यांचे लिखाण किंवा त्यातल्या कथांचे आशय, त्याचे घाट, त्याची बलस्थानं याबद्दल सगळंच बोलणं झालेलं आहे. मला असं वाटतं की त्या पहिल्याच त्यांच्या गोष्टीवरती पहिल्याच काय दुसऱ्या एक बिकट वाट ही जी मला त्यातली त्यात सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे, तर त्याच्यावर तर थेटच सिनेमा होऊ शकतो. उमेशनी कालच मला रात्री काहीतरी 2-3 वाजता रात्रपाळीची शूटिंग चालू आहेत आमची, आणि त्यानं निरोप केला की बाबा या जखीण राई ही कथा तू वाचलीस का, त्याच्यावर तातडीने सिनेमा करायला हवा वगैरे. तर मी म्हटलं अरे त्याच्यावरच का, अनेक गोष्टींवर करायला हवा. आता त्याचं काय करायचं, कसं करायचं, लवकरात लवकर हा कोविड संपू दे आणि मग हे का. तर दुसरं एक त्याला निमित्त मला या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एक दुसरं एक जाणवलं, ते असं की निसर्गनिर्मित, मानवनिर्मित अशा या सध्याच्या इंद्रियानुभवाला पारखे झालेल्या दिवसांमध्ये या पुस्तकाच्या निमित्ताने एक समोरासमोर येऊन छानपैकी माणसं भेटून एक सण साजरा होणार होता. आणि त्यासाठी मी या दिवसाकडेची फार आतुरतेनं वाट पाहत होतो. सगळं काही भासमान आणि काय म्हणूया आभासी झालेलं असताना अतिशय साध्या नेमक्या शब्दामध्ये, की जे शब्द अर्थ स्वतःचा लिहून येतात. म्हणजे आजकाल इतकं बोललं जातं, इतके लोक लेखक झालेत, इतकी माध्यमं पण बचाकभर झाली आहेत, की ज्याच्यामध्ये उमेश म्हणला तसं की म्हणजे कोणाचं काय काय कुठलं कुठलं डबकं आणि त्यातलं संचित हे आपल्या अंगावर कधी शिंतोडे पाडत राहील याची एक भीतीच वाटून राहते. असं असताना हे रायमुनियासारखं लिखाण जेव्हा तुमच्या पाशी येतं किंवा ते तुमचंच आहे असं वाटतं, कारण ते मित्र असतात आणि त्याच्याबद्दल एक सॉर्ट ऑफ पोझेशन तयार होतं. तर त्या लिखाणाचा मला सगळ्यात जाणवणारा महत्त्वाचा गुण म्हणजे त्याच्यामध्ये एक इंद्रियानुभव आहे, त्याच्यामध्ये एक रोकडी अनुभूती आहे की जी माझ्या सेन्सेसना, माझ्या पंचेंद्रियांना जाणवू शकते. त्या अनुभवामध्ये मी जाऊ शकतो आणि ते सहजपणानं लेखक घडू देतो. असं नाही म्हणत की बाबा हे माझं आहे, हे माझं सगळं विश्व आहे, तू नको येऊ, किंवा तू तुझं याच्या मदतीने काहीतरी तुझं साकार कर, असं न होता सहजपणाने त्यांच्या विश्वामध्ये तुम्ही शांतपणाने त्या मुखपृष्ठावरच्या मोटरसायकल स्वारांच्या पाठीमागे तिहेरी बसून तुम्ही त्या भटकंतीवर जाऊ शकता. आणि हा जो उमदेपणा आहे तो मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वातनं थेट त्यांच्या लिखाणामध्ये शिरपलेला आहे, की सहजगत्या ते बोलवतात, ते सहजगत्या कोणालाही अकोमोडेट करू शकतात, त्या ऐनवेळी एखादी सूचना स्वीकारू शकतात. आणि त्यामुळे तिथे उपचाराचा भाग राहत नाही, करायचं म्हणून काही केलंय अशातला भाग राहत नाही. आणि लिखाण त्यांचं हे इतकं आतून आलेलं, त्यामुळे निर्मळ अभिव्यक्ती असलेलं असं ते जाणवतं.
म्हणूनच त्यांना संगीतामध्ये सुद्धा, आता संगीतासारखी अनवट कला की भल्या भल्यांचे म्हणजे काय म्हणूया श्वास विरावे अशा कलेला सुद्धा ते सहजगत्या सामोरे जातात, सहजपणाने ते वाद्य शिकतात, सहज वाजवतात, सहज बोलतात आणि तिथे कुठेही अभिनिवेश नाही, कुठेही मी काहीतरी शोधलंय, मी तुला हे शिकवतो, दाखवतो, असं कधीच कुठेच आढळत नाही. आणि त्याच्यामुळे शारवीच काय, परंतु म्हणजे मला आणि उमेशलाही ते नेहमीच प्रेरक वाटत आलेले आहेत की माणसाच्या जगण्याचे अनेक अनेक विविध प्रकार असतात, पैलू असतात. त्याच्यातले मोडक सरांनी आम्हाला इतके पैलू दाखवून दिले आहेत की त्या एकेका वाटेने जायचं म्हटलं तरी सुद्धा एक एक छान छान आयुष्य समृद्ध होईल. म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या गल्लीमध्ये जिथे राहतो किंवा मी ज्या गावामध्ये वाढलो त्या गावामधला निसर्ग, तिथला परिसर, तिथल्या दगडधोंड्यांची कधी मला मैत्री करता नाही आली. आणि हे जेव्हा मोडक सरांची ओळख झाली तेव्हा असं जाणवलं की अरे हा माणूस तिसऱ्याच ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने जातो आणि त्या गावाचा म्हणजे तिथल्या रानवेलींपासून ते रानपाखरांपर्यंत सगळ्यांशी दोस्ताना साधतो, त्यांना बरोबर घेऊन येतो. इतकंच नाही तर त्यांची अनेक 4 लोकांची ओळख करून देतो. आता ह्या पद्धतीचं मैत्र साधणारा असा हा माणूस हा मोठा ठेवा असतो आणि त्यामुळे त्यांनी हो म्हणलं की त्यांनी सांगितलं की ते करायचं, असं आमचं एक ठरवून गेलेलंच आहे. त्या कोयनेमधली जी पहिली भेट आमची झाली होती, भूगर्भामध्ये खूप काहीतरी खोल, प्रचंड मोठ्या उंचीचा असा मोठा बोगदा आणि एक भन्नाट सेटिंग होतं. आम्ही आपले खाली खाली चाललोय आणि जमिनीच्या पोटात आणि मग ते सांगतायत आम्हाला कॉमेंट्री काय 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 हे असं तसं आणि एका बाजूनी पोटात भीतीचा गोळा, अरे बापरे हे काय. मग नंतर ते प्रचंड मोठं म्हणजे खरोखरच मराठी दृष्टीला जरा न पेलणारच असं दृश्य की हे सगळं तुम्ही केलंय, म्हणजे असं मनात सतत प्रश्न यावा, हे ह्या सगळ्याचे तुम्हीच मुख्य आहात, असं मग खरंच आहे का हे वगैरे, इतकं मोठं स्केल म्हणजे विचार करा. आणि ते लीलया तिथे वावरतायत, तिथे नाना तऱ्हेची माणसं आहेत, वेगवेगळ्या प्रदेशातनं आलेली माणसं आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, अमुक आहेत ठमुक आहेत, एक मोठा जथा आणि त्यांचा म्हणजे हे तिथे सगळ्यांचे नायक, परंतु सगळ्यांचा जीवाचा सखा असल्यासारखे असे ते वावरत आहेत आणि आम्हाला तांत्रिक माहिती देत हे असं तसं तसं करत पूर्ण कोयनेच्या धरणाच्या पाणी साठ्याच्या खाली 6 फूट असे आम्हाला घेऊन गेले आणि म्हणले की आता इथे फक्त 6 फुटाची जमीन उरली आहे, तिथे आपण आता ही उडवणार की ते पाणी खाली पडेल आणि लेक टॅपिंग होईल. आणि तर तुमच्या डोक्यावर आता तो मोठा जलाशय आहे म्हणले आता आणि तिथून पाणी पडत होतं खाली. तर आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं, म्हणलं हाच तो क्षण असावा बहुधा की म्हणजे माणसाला प्रत्यक्ष मृत्यूचा अनुभव एकदाच शक्य आहे, परंतु त्या तत्समान अनुभूती इतर म्हणजे विरळ आहे, ती देता येणं शक्य नाही. भल्या भल्या साहित्यिकांनाच ते शक्य असतं तर किंवा कलाकारांना. तर तद्वत ती चुणूक त्यांनी आम्हाला तेव्हाच दाखवली होती की एकूणच तुमच्या अस्तित्वाचं जे काही आहे ते सार इथे तुम्ही समजून घ्या आणि त्याची कळ माझ्या हातात आहे. तर या पद्धतीचा तो अनुभव मनावर फार कोरला गेला आणि असं वाटलं की कर्तृत्वाला इतके धुमारे फुटत असताना, इतकं काहीतरी करून दाखवलेलं असताना त्याबद्दल इतक्या हलक्या हाताने, इतकं सहजपणाने कोणी कसं राहू शकतं, बोलू शकतं, तर याचं फार कोण अप्रूप वाटलं होतं. आणि मग आम्हाला त्याच्याच वर सिनेमा करायचा होता पहिल्यांदा, की ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे त्याच्यावर एक त्यांनी पुस्तक लिहावं खरं तर, असं त्यांना आम्ही तेव्हापासूनच मागे लागलो होतो. म्हणजे आम्हाला आयती संहिता मिळेल हा त्यातला दुसरा फायदा. पण ज्या पद्धतीने त्यांनी ते काम केलंय, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक थोर अभियंत्यांची आपल्याला सुदैवानं परंपरा लाभलेली आहे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची परंपरा लाभली की ज्यांनी खूप चोख कर्तव्य बजावली, खूप काहीतरी दूरदृष्टी ठेवून इथला समाज आणि हा प्रदेश घडवण्यासंबंधाने मोलाची भूमिका बजावली. तर त्या सगळ्या मांदियाळीमध्ये मोडक सरांचं नाव घ्यायला पाहिजे. इतकं महत्त्वाचं काम, इतकं काळाच्या पटलावरती असं नोंदून राहणारं, गोंदून ठेवावं अशा पद्धतीचं काम तंत्रज्ञानदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या, महाराष्ट्राच्या वीज पुरवठ्याच्या संबंधाच्या दृष्टीने किंवा पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अशा सगळ्याच अर्थानं हे त्यांनी इव्हन पूर नियंत्रणाच्या बाबतीने त्यांना जी वेदना झाली, ते जे आत्ता मगाशी उल्लेख झाला की त्यांना ती वेदना झाली, तर ती का झाली असावी याचं कारण असं की एखाद्या प्रश्नाचं समग्रतेनं अभ्यास करून सर्वांगीणरित्या त्याचं उत्तर शोधू पाहणारा माणूस म्हणजे दीपक नारायण मोडक, असं त्यांची मला ओळख लागते. त्यामुळे
अभियांत्रिकीशी निगडीत किंवा त्या कोयना धरणाशी निगडीत असा एकही प्रश्न नसेल की ज्याचं त्यांनी सांगोपांग अभ्यास नाही केलेला आणि त्याच्यावरती काही उत्तर शोधायचा प्रयत्न नाही केलेला. अशा माणसाला ती वेदना होऊ शकते की कोणीतरी वावदूक उठावं आणि काहीतरी बोलावं. सांगायचं कारण म्हणजे अशा पद्धतीचं कर्तृत्व गाजवलेला माणूस दुसरीकडे हळवेपणानं, अत्यंत साधेपणानं, एखाद्या लहानग्याच्या अल्लडपणानं, कुतूहलानं झाडझाडोरा पाहतो, फळं पाहतो, पक्षी पाहतो, पानं पाहतो, त्याची सगळ्याची नावं त्यांना मुखोद्गत असतात. तितक्याच असा खोल कोयनेच्या जलाशयामध्ये अथांग पसरलेलं पाणी, अतिशय कडाक्याची थंडी, छान हिवाळ्याचे दिवस आणि एक मोठा चौरंगी असा चौकोनी तराफा त्याच्यावर तरंगतोय आणि आम्ही त्याच्यामध्ये रात्र रंगवतोय. असा एक देखणा कार्यक्रम आम्ही केला होता. आणि त्या म्हणजे काय म्हणूया, एका त्या धुंदीत असताना त्या रात्रीच्या काळोखात त्यांनी सांगितलेल्या त्या गप्पा आणि त्यांचा तो एकंदरीत तिथला सगळा प्रवेश, जो काही त्यांनी जो काय म्हणूया समृद्ध एका परीने करून ठेवला त्यांच्या पाठीमागच्या लोकांसाठी सुद्धा. कारण तिथं जे आमच्याबरोबर इतर लोक जे होते त्यांचे सहकारी आणि हे, तर ते सुद्धा असे दिपून गेल्यासारखेच होते आणि त्यांना असं वाटत होतं की अरे या साहेबांनी एवढं मोठं काम करून ठेवलंय, आता मी कसं काय बाबा पुढे काय करायचं. किंवा एक मोठी चांगली वाटही आखून दिलेली होती की ह्याच्यावर जरी चालत राहिलं तरी आपलं सगळं व्यवस्थित होऊन जाईल. अशा पद्धतीचं ते अनुभव कथन ऐकत आम्ही ती रात्र घालवत होतो. तेव्हाच मोडक सरांनी मला असं वाटतं की आमच्या मनात तर घर केलं, परंतु त्याच्यातले खूप काही शक्यता आमच्या पुढे, दोघांपुढे, म्हणजे की जे मगाशी उमेश बोलताना म्हणाला की फिल्म मेकर म्हणजेच काही सगळं काही नाही, किंवा अमुक क्षेत्रामध्ये काम केलं, माध्यमामध्ये काम केलं, सतत तुमच्या तस्विरी छापून आल्या, अथवा राजकारणात तुम्ही असलात आणि गावगुंडांनी तुमचे बॅनर लावले सगळीकडे चोहीकडे, म्हणजेच तुम्ही कोणीतरी थोर आहात, किंवा तुमचे अजून कोणी समाज माध्यम, मी उकिरड्यांवरती खूप काहीतरी तुमच्या नावाने लोकांनी आणून कचरा टाकला, तर म्हणून तुम्ही मोठे झालात, अशी जी एक समाजाच्या ठाशीव चौकटी आहेत त्याच्या पलीकडे पूर्ण विरळा एकटं चालत जाऊन तरी सुद्धा तुमची नाममुद्रा मागे सोडणं, यासारखं काम करणारी माणसं महाराष्ट्रामध्ये सुदैवानं वारंवार जन्माला आलेली आहेत आणि त्यांचे खरंच खूप उपकार आहेत. तर तद्वत हा वेगळी वाट चालणारा हा माणूस आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर साधेपणानं पाहिलात तर त्यांच्या पात्रांच्या ज्या एकमेकांबरोबरच्या क्रियाप्रतिक्रिया आहेत त्या माणूसपणाच्या आहेत. त्या पद्धतीचं माणूस पण इतकं लोभस आहे की जे आज तर खूपच विरळ आहे, आज सापडत नाही. आणि आम्ही अशा माणसांच्या शोधात आहोत खरं पाहता, की जी माणसं सहजपणानं एकमेकाला माणूस म्हणून सामोरी जात असत. आणि हा काळ होता, हा काही ज्येष्ठांनी तर पाहिलाच असेल, पण मलाही आठवतं माझ्या लहानपणी सुद्धा या पद्धतीचं वातावरण मी अनुभवलेलं आहे. मला वाटतं मोडक सर ते सारच्या सारं फार टिकवून आहेत आपल्या अंतःकरणात, आणि ती पण एक मला फार महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट वाटते. त्यामुळे याच्यामध्ये नवल नाही की अशा माणसाला समसमा संयोग की झाला चांगलीच माणसं भेटतात. त्यामुळे श्रीनिवास विनायकांनी यांना फोन करणं आणि छापू का तुमची कथा असं विचारल्यानंतर त्यांची जी अतिशय सुभग आणि सहज येणारी प्रतिक्रिया किती साधेपणाची, की अहो नाही पण बरोबर आहे, परंतु मी त्यांना पाठवलंय तर त्याचं काय करू, ते दुसऱ्या मासिकाला पाठवलंय. एक काय म्हणूया सभ्यतेचा इतका मोठा दाखला अवघड आहे आजच्या काळात, तर खूपच विरळा गोष्ट होऊन बसलेली आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या, मी मगाशी म्हटल्यासारखं की वेगवेगळे आदर्श एका परीने निर्माण करत गेलेला सहजपणाने, साधेपणाने असा हा माणूस आहे. त्यामुळे या अशा ज्येष्ठ मित्राचं हे इतकं सुंदर, नितांत सुंदर असं पुस्तक, त्यातल्या प्रत्येक कथेवर सिनेमा करावा या पद्धतीची त्याच्यामधली काय म्हणूया त्याची एकदृक छटा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती अक्षरं जी आहेत ती अर्थ लिहून आहेत याचं मला वाटणारं अप्रूप. या साऱ्यानिशी मी तुमच्या साक्षीनं माझा आनंद वाटून घेतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि आता फार वेळ घेत नाही सगळ्यांचाच, तर कुठलंही काम हे एकट्याने करणं शक्य नसतं. तर ज्या काही सगळ्या जणांनी मोडक सरांना खूप सदिच्छा दिल्या आहेत, पाठवल्या आहेत, त्यांचे सगळ्यांचे आभार. तुम्ही सगळेजण आज इथे आलात, तुमचे सगळ्यांचे खूप आभार. जे लोक येऊ शकले नाहीत त्यांनीसुद्धा आय एम शुअर खूप सदिच्छा
पाठवले आहेत त्यांचेही आभार. आणि खूप लोक म्हणजे हेवा वाटावा अशी ही संधी इतक्या सुंदर कार्यक्रमात काहीतरी करण्याची मला दिल्याबद्दल माझ्याकडनं खूप खूप थँक्यू. आणि राय मुनिया वाचकांना दिल्याबद्दलही तुमचे खूप आभार. आणि आता सगळ्यांना सांगू इच्छिते की कोजागिरी पौर्णिमा आहे, तर त्यानिमित्ताने इथेच मागे अंगणात सगळ्यांसाठी मसाला दूध आहे, तर ते प्लीज घेऊन जा. आणि इथनंच गेलं तरी चालेल. आणि कार्यक्रम संपवते. थँक्यू. हां, माझे नको. थँक्यू.